वेलकम ज्ञानगंगा एज्युकेशन. मी अतुल कवितके तुमच्यासमोर मॅथ्ससाठी उभा आहे. पहा समोर CET क्रॅश कोर्स आपण एक 3-4 दिवसापासून चालू केलेला आहे. ऑलरेडी मॅट्रिसेस ऑनलाईन आलेला आहे. तुम्ही ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला आवडला इतर मित्रमंडळींना शेअर करा. ते तळागाळातल्या मुलामुलींना फायदा मिळेल. आपलं मेन ह्या एज्युकेशनचं मेन उद्देश आहे की तळागाळातला मुलगा मुलगी शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ घ्या. तर त्यासाठी प्रयत्न करा. आज मी एक सुंदर चॅप्टर घेतोय जो सगळ्यांना आवडता आहे. रेग्युलरमध्ये खूप जणांनी हा चॅप्टर फार जोर दिला होता लॉजिक. तेव्हा तुमचे कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर आहेत. तरीसुद्धा मी एकदा रिवाईज म्हणून कन्सेप्ट करणार आहे आणि काही ट्रिक्स ॲड करणार. ट्रिकचा तुम्हाला उपयोग होईल मोठे मोठे क्वेश्चन सोडवताना. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, ट्रूथ टेबल्स हे सोडवताना तुम्हाला ट्रिकचा उपयोग. एकच ट्रिक आहे, पॉवरफुल ट्रिक आहे. पहा किंवा मी तुम्हाला पटकन फास्टली कसं करायचं त्याच्या पण वेगळ्या आहे. ओके, चार्ट कसा लक्षात ठेवायचा त्याची पण आहे. आपण चालू करूया लॉजिक चॅप्टर. लॉजिक हा चॅप्टर मी जवळजवळ 4 ते 6 मार्काला आहे. तर साधारण मी 2 पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये हा चॅप्टर तुम्हाला कव्हर करून. आज पाहूया लॉजिक पार्ट ए. चॅप्टर सोपा आहे. व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित केला तर जमेल. आता पहिल्यांदा मी थेरी डिस्कस करतो. लक्ष द्या. पहिल्यांदा पाहूया लॉजिक. पहिला पॉईंट आहे पहा स्टेटमेंट. स्टेटमेंट तर किती पॉईंट आहेत? साधारण 10 ते 11 पॉईंट आहेत. स्टेटमेंट. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट? एक्झाममध्ये डेफिनेशन वगैरे येत नाही, पण आपल्याला मिनिंग कन्सेप्ट क्लिअर झाला. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? विधानार्थी वाक्य. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स declarative sentence which is either true or either false. A declarative sentence which is either true or false. True or false, but not both. But not both simultaneously. बरेच स्टुडंट्स म्हणते सर हे डेफिनेशन आम्हाला माहिती आहे. डेफिनेशन माहिती असून मिनिंग समजलं. मिनिंगला डिमांड आहे. पहा व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, ट्राय टू अंडरस्टँड. कुठलंही स्टेटमेंट घ्या, कुठलंही वाक्य घ्या किंवा स्टेटमेंट घ्या, त्याला काय डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स घ्या. एक तर ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं. दोन्ही एकदम नको आहे. सायमल्टेनियसली ट्रू आणि फॉल्स नको आहे. सायमल्टेनियसली ट्रू आणि फॉल्सला लॉजिक स्टेटमेंट मानत नाही. शिवाय एक महत्त्वाची गोष्ट, एक्सप्लेमेंटरी सेंटेन्स, एक्सप्लेमेंटरी, इंट्रॉगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, ओपन. तर व्हॉट इज मिनिंग ऑफ ओपन? एक्सप्लेमेंटरी माहिती आहे तुम्हाला. ओपन काय सर? ओपन म्हणजे इट इज इन रेड कलर. इट म्हणजे काय कळत नाही. ओके, एक्स इज अ प्राईम नंबर. एक्सची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. जे व्हॅल्यू माहिती नाही, वाक्याला अर्थ लागत नाही, कुठली प्राईम नंबर आहे कळत नाही, त्याला काय म्हणतात? ओपन सेंटेन्स. आर नॉट टेकन ॲज अ स्टेटमेंट. आर नॉट टेकन ॲज अ स्टेटमेंट. नॉट टेकन ॲज स्टेटमेंट. तर एक MCQ कसा तयार होऊ शकतो? पहा पहिला पॉईंट झाला. पहा MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट. तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, ABCD. त्यामध्ये ए मध्ये एक्सप्लेमेंटरी सेंटेन्स आहे, बी मध्ये इंट्रॉगेटिव्ह आहे, सी मध्ये ओपन सेंटेन्स आहे आणि डी मध्ये रेग्युलर स्टेटमेंट. एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स. त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? त्या सेंटेन्सला काय म्हणायचं? स्टेटमेंट. अशा प्रकारे 4 ऑप्शन देऊन क्वेश्चन बनवू शकतो. सेकंड पाहूया ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काय? पहा ट्रूथ व्हॅल्यू. एक स्टेटमेंट ट्रू असेल तर टी लिहितात. पहा स्टेटमेंट ट्रू
स्टेटमेंट फॉल्स. आता पाहूया मेन टाइप्स ऑफ स्टेटमेंट. त्याचा उपयोग काय होतो? खाली स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स ओळखायला आपल्याला येऊ शकतं. 2 क्वेश्चन दिले जातात. ए स्टेटमेंट ट्रू आहे, बी फॉल्स आहे. खाली ऑप्शन दिले जातात. ए ट्रू आहे, बी फॉल्स. ए ट्रू आहे, बी पण ट्रू. ए फॉल्स आहे, बी ट्रू. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिले. त्यातलं आपल्याला योग्य स्टेटमेंट, योग्य आन्सर काय त्याचा उपयोग. सेकंड पॉईंट झाला. थर्ड पॉईंट मेन टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स. टाइप्स स्टेटमेंट्स ही संपूर्ण थिअरी लक्षात घ्या. कोणकोणते टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स आहे पहा. पहिल्यांदा सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट देर इज नो करेक्टिव्स. तर व्हॉट इज मिनिंग ऑफ करेक्टिव्स? व आणि परंतु. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अँड ऑर नॉट, इफ देन. कनेक्टिव्स. या कनेक्टिव्हला लॉजिकल कनेक्टिव्स. पुढचा पॉईंट तोच आहे. सिंपल स्टेटमेंट नो कनेक्टिव्ह. कुठल्या प्रकारचं कनेक्टिव्ह नाही, कनेक्टिव्ह करणारा वर्ड नाही. नो कनेक्टिव्स. सेकंड पॉईंट कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. वन ऑर मोर करेक्ट. वन ऑर. या नोट्स आहेत पहा, ह्या व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनशॉटला वेळ देणार आहे. टू टू सी व्हिडिओ. ऑलरेडी मागच्या लेक्चर सांगितलं पहा तुम्हाला. व्हिडिओ समोर ठेवून तुम्हाला काय करावं लागेल पहा, एक नोटबुक घेऊन बस. बुक घेतल्यानंतर एक महत्त्वाचं संपूर्ण नोट्स रेडी करायचे. संपूर्ण कन्सेप्ट लिहून घ्या. नंतर MCQ मी स्टार्ट केल्यानंतर कधी कधी पॉज करायचं. तुम्हाला स्वतःला येतं का बघायचं. आता या चॅप्टर मी साधारण एक 52 to 53 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स गोळा केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये 25 होतील, नंतर 25. ओके. ते सगळे MCQ तुम्हाला सोडवायचे. काय काय इझी असेल सेम टू सेम आल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. दोन ट्राय करायचं, पॉज करायचं. आन्सर तर मी देतोय सर्व. पॉज करायचं, दोन बघायचं, कॉन्फिडन्स येईल. आता लॉजिकल कनेक्टिव्ह पाहू. कोणकोणते लॉजिकल कनेक्टिव्ह? लॉजिकल तर पहिलं नाव घ्या, सिम्बॉल आणि लॉजिकल नेम. नेम सिम्बॉल काय पण आहे. नंबर 1 अँड, then or, थर्ड वाला नॉट. सिम्बॉल काय पहा अँडचा उलटावी, ऑरचा, नॉटचा बघा अगोदर डोंगर नंतर. ओके. सिम्बॉल. लॉजिकल नेम काय म्हणतात अँडला? कंजक्शन. का बरं कंजक्शन म्हणतात? जोडण्याचं काम करतो, फक्त जोडतो. ऑर म्हणजे काय? डिस्कनेक्ट करतो, डिसजंक्शन. डिसजंक्शन. आणि तिसरं काय सर? हे 3 महत्वाचे झाल्यानंतर आणखीन 2 महत्वाचे आहेत पहा. ते चौथा पॉईंट. एक महत्वाची गोष्ट, त्याला एक अँडला आपण काय करणार आहे? हळू मी ट्रिकच्या दृष्टीने चाललो. एक ट्रिक इम्पॉर्टंट आहे पहा, जी सगळ्या ट्रूथ टेबलला, स्टेटमेंट पॅटर्नला ठीक आहे पहा, लक्ष द्या. इथे ट्रिक आहे पहा. अँडला आपण काय म्हणणार पहा, त्या मल्टिप्लिकेशन वापरायचं. काय बोलूया? साईन म्हणून. अँड म्हणजे काय? अँड म्हणजे गुणिले असं समजा शुद्ध मराठीमध्ये. ऑर म्हणजे काय? ॲडिशन. ओके सर. आणि निगेशनला काय पहा? नॉट म्हणजे 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. लॉजिकला 2च नंबर माहिती आहेत पहा, एक 1 आणि दुसरा 0, बाकी नाही. 1चा नॉट काय येतो पहा, निगेशन काय येतो? 0. आणि 0चा निगेशन काय? लॉजिकल काय त्यामध्ये काय आहे? ट्रूला आपण 1 वापरणार आहे, फॉल्सला 0. मला छाट पुढचा बनवायला हे लक्षात. ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे निगेशन झालं. अजून 2 राहिले पहा, ते पण सांगतो. इफ देन.
इफ देन काय पहा, इफ देन सिम्बॉल कसा आहे सर याचा, नाव काय पहा, इफ देनला कंडिशनल. कंडिशनलच्या ऐवजी कधी कधी हा शब्द असतो इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन इफ देनला वाचू घ्या. इफ अँड ओनली, इफ अँड ती त्याला काय वापरतात, बाय कंडिशन, बाजूने आरो असतात. ओके, त्याला काय म्हणायचं, बाय कंडिशनल. तर इथं तुम्ही जसं दिलं हे तसं कंडिशनल काय, कंडिशनल लास्ट इज द आन्सर असतं पहा, तरी सांगतो वाचू झालं. इफ अँड ओनली हवा तुम्हाला शक्यतो बुक्समध्ये नाही सापडणार, पण कायम लागतो पण नायदर नॉर. नायदर नॉर सिम्बॉलची ह्याला गरज नाही, डॅश करतोय. नायदर नॉरचा सिम्बॉल करता येईल पहा तुम्हाला, असं करायचं. इथे लिहितो मी सिम्बॉल. निगेशन पी हे पण नाही, आणि आणीला काय म्हणतो आपण, अँड, ते पण नाही. निगेशन पी, नायदर नॉर हा शब्द बराच वेळा येतो. सर हे आता याच्यानंतर एक महत्त्वाचा चार्ट आहे पहा, लॉजिकल कनेक्टर हे ट्रूथ टेबल आहे पहा. पुढचा पॉईंट ट्रूथ टेबल. हा ट्रूथ टेबल बऱ्याच जणांचा वीक असतो पहा. त्याचा एक आयडिया बनवली मी तुम्हाला. ट्रूथ टेबल 5वा पॉईंट पाहूया. ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल काय, ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचा. कसा ठेवणार सर, असं पी क्यू, पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी कंडिशनल क्यू, पी बाय कंडिशन. पी कसा घ्यायचा, पी 2 वेळा टी. ते जर पी क्यू आर असेल तर काय करतात, 4 वेळा टी 4 वेळा एफ. क्यू कसा घ्यायचा, टी एफ, टी एफ, पी अँड क्यू. अँडसाठी आत्ताच सांगितलं ॲड, ॲझ्युम करा टी इज इक्वल टू 1 एफ. अँडला काय करायचं पहा, मल्टिप्लिकेशन करा. ऑरला काय करायचं पहा, ॲडिशन करायचं. ऑर ॲडिशन. ओके सर. आणि ह्याला काय करणार, कंडिशनला लास्ट इज आन्सर. लास्ट म्हणजे जे सेकंड जे आहे ते आन्सर लिहायचं. एक्सेप्ट एक एक्सेप्शन आहे पहा, दोन्ही एफ असल्या आपला, मी आता सांगितलं लास्टवाला आन्सर लिहायचं, पण याला काय लिहायचं पहा, दोन्ही एफ असल्या मात्र टी लिहायचं. अजून एक महत्व, ॲडिशनमध्ये 1 + 1 2 येतं, पण इथं आपण लॉजिकमध्ये 1च पकडतो. चौथा पॉईंट, चौथा पॉईंट बाय कंडिशनसाठी वेगळी आयडिया पहा. टीला पॉझिटिव्ह पकडा, एफला निगेटिव्ह पकडा. ओके सर, कन्सिडर करायचं. बाय कंडिशनला काय करायचं, प्रॉडक्ट. बाय कंडिशनल प्रॉडक्ट, प्रॉडक्ट कशाचा करायचा, साईनचा करायचा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा. अजून अख्खा चार्ट तुम्हाला, हा चार्ट फार इम्पॉर्टंट. हाऊ टू फाइंड हिअर, व्हेरी इंटरेस्टिंग. हा चार्ट लक्षात आला तर बऱ्यापैकी चॅप्टरचा, हा चॅप्टरचा हार्ट आहे पहा. हा तुम्हाला लक्षात आला तर काहीच अवघड जाणार नीट समजा. हा ट्रूथ टेबल आयडियाच लक्षात ठेवल्या आणि थिअरी केली तर हा चॅप्टर अवघड नाही. ओके, असं करता. आता सांगितलं पण अँडला मल्टिप्लिकेशन आहे. टी म्हणजे 1 पकडा, एफ म्हणजे 0. 1 × 1, 1 × 1 काय येतं पहा, 1 येतं. 1ला काय म्हणतो आपण, टी म्हणतो. 1 × 0 काय येतं, 0 येतं. 0ला काय म्हटलं आपण, सर एफ. 0 × 1 काय येतं पहा, 0 येतं. 0साठी काय वापरलं आपण सर, 0 × 0 0च येतो. 0साठी काय वापरलं सर आपण, या. आयडिया समजली का, व्हेरी सिम्पल. आता हे एक्झामच्या वेळेस चार्ट करायची गरज नाही, डायरेक्ट डोक्यात ठेवायचं. अँड आलं, प्रॉडक्ट करा, टीला 1 पकडा, एफला 0. ऑर आलं, ॲडिशन करा, टीला 1 पकडा, एफला 0. कंडिशनल लास्ट आन्सर लिहायचं, दोन्ही एफ असेल तर आन्सर काय लिहायचं पहा, टी. बाय कंडिशनला टीला पॉझिटिव्ह पकडा, म्हणजे पीला पॉझिटिव्ह, टीला पॉझिटिव्ह आणि एफला निगेटिव्ह. हे प्रॉडक्ट, सिम्पल आयडिया. पी ऑर क्यू. आता मी सांगितलं ॲडिशन करा. 1 + 1 2 न लिहिता 1 लिहायचं. 1 म्हणजे काय, 1 + 0 1 येतं. 1ला काय म्हटलंय, 0 + 1 1 येतं. 1ला काय म्हटलंय,
0 + 0 0च येतं. कंडिशन लास्ट इज अशा प्रकारे लास्ट आन्सर काय पहा. लास्ट आन्सर एफ आहे, परंतु दोन्ही एफ असल्या आन्सर काय ठरलं आपलं टी लिहायचं. बाय कंडिशनल आयडिया टी पॉझिटिव्ह एफ निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्हसाठी काय ठरलं आपलं टी. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह आधी गुणिले वजा काय तर वजासाठी काय ठरले सर एफ. वजा गुणिले आधी काय तर वजासाठी काय ठरलं आपलं. निगेटिव्ह काय तर पॉझिटिव्हसाठी काय ठरलं आपलं. झालं पहा. बऱ्यापैकी थिअरी तुमच्या बाजूला सर्व त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. संपूर्ण थिअरी व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला आयडिया. एक स्क्रीनशॉट घ्या. थोडंसं मी बाजूला सरकतो. 1 3 आय थिंक घेतला असेल. हँड रायटिंग थोडंसं माझं खराब आहे, पण तुम्हाला ते समजेल असं आहे बा, अडचण येणार. त्या पद्धतीने पहिलं झाल्यानंतर पुढे जाऊ. तो टेबल तुमच्या लक्षात आला. आता पुढे पाहूया. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह महत्वाचा पुढचा पॉईंट आय थिंक 5वा. कॉन्व्हर्स इनव्हर्स ह्याच्यावर क्वेश्चन फार येतो पा. हा एक्झामिनरचा आवडता प्रकार आहे. पण त्या भागावर टॉपिकवर क्वेश्चन येतो पा. साधारण 3 क्वेश्चन येतात पा. कधी कधी 2 पण आले आहेत, पण जनरली तुम्हाला सांगतो पा ट्रूथ टेबल किंवा टॉटॉलॉजीवर एक क्वेश्चन येतो फिक्स. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बाकीच्या थिअरीवर एक कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्हला फार डिमांड आहे पा. भरपूर क्वेश्चन सापडतील. जनरली डायरेक्ट येत नाही पा. कॉन्व्हर्स ऑफ असं पण येतं. जे शेवटी दिलं ते अगोदर का तर पहिल्यावाला का. मला सांगेल बी एक्झाम्पल्स आहेत काय. कॉन्व्हर्स इनव्हर्स समजा तुम्हाला दिलं स्टेटमेंट पी कंडिशन गिवन स्टेटमेंट आहे. गिवन स्टेटमेंटला उलट करा फक्त. तर कसं उलट करायचं. फक्त क्यूच्या जागी पी करा, पीच्या जागी असं समजतात पहा. ही संपूर्ण थिअरी तुम्ही 12 रेग्युलरला वापरलेली आहे, परंतु ज्यांनी लॉजिक नीट केलेलं नाही, नीट समजलं नाही, त्यांना नोट्सनी क्लिअर होऊन जाईल. नोट्स व्यवस्थित करा म्हणजे आयडिया क्लिअर. चला गिवन स्टेटमेंट झाला. कॉन्व्हर्स इनव्हर्स जागच्या जागेवर निगेशन घ्या. निगेशन पी जागच्या जागेवर इनव्हर्सला काय म्हणतात इनव्हर्स. उलटा करून निगेशन घ्या तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा एक महत्वाची नोट्स आहे ती लक्षात घ्या. स्टेटमेंट आणि इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आर इक्वल. पी कंडिशनल इज इक्वल नॉट एक्झॅक्टली इक्वल पण इक्वॅलंट. लॉजिकमध्ये हा 3 रेषा म्हणजे इक्वॅलंटसाठी दोघांचं मिनिंग एकच आहे. आणि हे पण क्यू कंडिशनल पी ओरिजिनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय उलटा होईल पण कंडिशन पी हे दोन्ही इक्वॅलंट एक्स्ट्रा नायदर नॉर. एक एक्स्ट्रा पॉईंट सांगितलं तुम्हाला ऑन द स्पॉट थिअरीमध्ये ना. एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला कधी कधी हे येतं पा असं आल्यानंतर तुमचं गोंधळ व्हायला. इक्वॅलंट आहेत पा लॉजिकल. मग असे ट्रूथ टेबलमध्ये सांगताना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. पी कंडिशनल क्यूला तुम्ही असं पण लिहू शकता निगेशन पी ऑर. खूप जणांचा गोंधळ येतो असं का लिहिलं पा. त्याच्या मागचं रिझन असं आहे पा. ह्याचं निगेशन करा परत एकदा निगेशन. ओके निगेशन पॉईंटमध्ये सांगतो मी तुम्हाला. ओके ते 3 एक्स्ट्रा पॉईंट आहेत पा ते पण लक्षात. एक्स्ट्रा पॉईंट फार महत्त्वाचे. काय काय एक्स्ट्रा पॉईंट बुक्समध्ये दिलेले नाहीत किंवा दिले पण कुठेतरी कोपऱ्यात वगैरे आहेत. लक्षात या. पुढचा पॉईंट पाहूया. 12 फार मस्त आहे. 12वर क्वेश्चन आला तर फार सोपं. 12 मध्ये रिप्लेस करायचं पा. रिप्लेस हाऊ टू रिप्लेस. रिप्लेस काय करायचं. रिप्लेस पा 1/0 कॉमा
ट्रू बाय फॉल्स, कॉमा टॉटॉलॉजी बाय कॉन्ट्रडिक्शन. टॉटॉलॉजी बाय अजून करायला पण ट्रू बाय फॉल्स अँड बाय ऑर महत्वाचं आहे. अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्साचा अर्थ खूप जणांना कळत नाही. पहा, व्हाईस वर्साचा अर्थ 1/0 आहे. उलट केलं तरी चालतं शुद्ध मराठीमध्ये. 1/0च्या जागी काय टाकायचं 0/1. पहा, सायन्स अवघड नाही, मॅथ्स अवघड नाही, फिजिक्स अवघड नाही, केमिस्ट्री अवघड नाही. त्याला सांगणारा टीचर चांगला पाहिजे. पहा, चांगला टीचर असेल तर तुम्हाला हे सब्जेक्ट आवडतं. काय काही मॅथ्स 10वीला 90च्या पुढे मार्क असतात तरी मॅथ्स ड्रॉप करतात. काय काय त्याचं रिझल्ट त्यांना कळतच नाही. 11 सायन्सला ते कन्फ्यूज होतात. व्यवस्थित टीचर आले. आता तुमचे मित्रमंडळी काही भाऊ बहीण आजूबाजूचे मित्रमंडळी 11वी सायन्सला असतील किंवा 10वी नंतर 11वी सायन्सला, त्यांना काही करायला लावणार. त्यांनी फक्त एक्स्ट्रा ॲडमिशन घेतलं आणि माझे लेक्चर अटेंड केले. ज्ञानगंगा एज्युकेशनचे सगळे लेक्चर केले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. इट ऑफ गरज नाही. फुल्ला ॲडमिशन एक्स्ट्राला घ्या, सगळे व्हिडिओ पहा, दररोजचा अभ्यास दररोज करा. पास एवढं केलं तरी घरगुती घरी बसून अभ्यास छान होतो. वायफाय घ्यायचं म्हणजे काय होतं, पास सगळे लेक्चर पाहायला तुम्हाला बरं पडतं. जर डाटा घेतला तर डाटा लगेच संपेल. वायफाय घ्यायचा आणि लक्षात फक्त चॅनल ज्ञानगंगा बघायचं. बाकी इतर चॅनल बघितलं तुम्ही कन्फ्यूज व्हाल, गोंधळ होईल. एकच चॅनल होऊ शकतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. मॅथ्सचं तर मी पूर्ण गॅरंटी देऊन सांगतो, ते बाहेरचं शक्यतो काय येणार. 11 सायन्सचे 12 सायन्सच्या मित्रमंडळींना, त्या भाऊ बहिणींना, सगळ्यांना हा चॅनल आपल्याला तळागाळात पोहोच. हा फ्री चॅनल CETसाठी तुम्हाला मिळतो. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जास्तीत जास्त मुलामुली, काय काय मुलामुलींना क्लास लावता नाही किंवा क्लास लावलाय पण तिथं नीट समजत नाही. लक्षात अशा मुलींना CETचा क्रॅश एक क्लास लावायची गरज रेडी दिवसा. पहिलं व्हाईस वर ड्युएल झालं सर, 8 पॉईंट सांगा. ड्युएल येतं. ड्युएलचा उपयोग काय सर? एक्झाममध्ये कधी कधी ड्युएलवर क्वेश्चन येतो किंवा जे ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. पहा, सगळ्यात अवघड मुलांना जातो भाग ह्याच्यामध्ये मी सांगतो, ते म्हणजे सिम्प्लिफाय स्विच. पहिला भाग अवघड. सेकंड पॉईंट अवघड जातो. पहा, टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन ते ट्रूथ टेबल करायला आपल्या CETला पटकन आन्सर पटकन समजत नाही. दोन्ही आयडियावर आपण आयडिया काय. तिसरा अवघड जातं ह्याच्यामध्ये, ते म्हणजे वेगवेगळे लॉज कसे लक्षात ठेवायचे. आयडेम्प्टन लॉ, आयडेंटिटी लॉ कळतच नाही. तर लॉ लक्षात ठेवायची गरज. जे ट्रिक देणार त्यामध्ये तुम्हाला म्हटलं यातला अवघड भाग ट्रिकमध्ये कन्वर्ट केला, बाकीचा भाग सोपा मला आरामशीर बा. ओके, एक मॉक टेस्ट द्यायची तुम्हाला, डाउनलोड करेल कोणत्या चॅप्टरवर आहे ते पण सांगतो. या चॅप्टरवर आहे लॉजिक नाही सॉरी, पहिली बनवली मॅट्रेसेस. हे मी माझे चॅप्टर झाले ते. लॉजिक नाही, लॉजिक पुढच्या ह्याच्यात घेऊ. मॅट्रेसेस, लिमिट, 3 चॅप्टरवर एक मॉक टेस्ट 100 मार्कची बनवली. 100 मार्क्स लवकरच डाउनलोड करेल ते, फक्त स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घे, बरं प्रिंट काढली त्याची, स्क्रीनशॉट घेतल्यानंतर प्रिंट पण काढता येईल. PDF शेअर करून PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 दिवसात चॅप्टरचा अभ्यास करा. काय त्यांना अजून ऑनलाईन फक्त मॅट्रेसेस आले, पण लिमिट कंटिन्युटी पण येईल. पहा, लक्षात ऑलरेडी झालेलं आहे तर त्याला थोडंसं करेक्शन करून लिमिट कंटिन्युटी पण तुम्हाला. हे 3 चॅप्टर पक्के करा. 3 चॅप्टर आपण एक 100 मार्कची टेस्ट घेऊ, मॉक टेस्ट. ती तुम्हाला PDF स्वरूपात येईल. तुम्ही ते प्रिंट काढायची, त्याचे आन्सर मी तुम्हाला आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये त्यातले डाऊट्स क्लिअरिंग पण घेणार आहे. ओके, डाऊट्स क्लिअरिंग फार महत्त्वाचं. डाऊट्स क्लिअरिंगला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठले क्वेश्चन अडले त्याचे नंबर टाकायचे. त्यासाठी तुम्हाला हे सगळीकडं चॅनल पसरावं लागेल. चॅनल पसरलं तर काहीच आयडिया नाही. ओके, चॅनल कसं करायचं पहा, सगळ्यांना लिंक पाठवू, स्टेटसला ठेवा. स्टेटसला ठेवलं तरी फरक पडतो. खूप जण स्टेटस फ्री असतं, स्टेटस बघतात बरोबर, सगळ्यापर्यंत ही लिंक गेली. प्रत्येक मुलामुलीचा फायदा. कुणाला अभ्यासासाठी टीचर चांगला नाही म्हणून मागं नाही राहायला पाहिजे, हा माझा उद्देश. चालतं काही पहा. हे पहिल्या 3 भागावर एक टेस्ट आहे, जरूर द्या.
वेल काय करा 3/5 आठवा पॉईंट काय कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता पहा मेन लॉजिकल पॅटर्न स्टेटमेंट पॅटर्न काय असतं एकत्र कॉम्बिनेशन करून वेगळे अँड ऑर नॉट इफ देन एकत्र करून एक जे स्टेटमेंट दिलं जातं त्याला स्टेटमेंट पॅटर्नचे 3 प्रकार आहेत पहा टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. हे 10 ते 11 पॉईंट आहेत 10 पॉईंट आणि एक 11वी ट्रिक आहे पहा 10 पे 10 सत्य पे सत्ता एक पिक्चर होता अमिताभचा त्यामध्ये 7 भाऊ असतात तर एक जुडो भाऊ अमिताभचा दाखवला पहा सत्य पे सत्ता. खूप जणांना मिनिंग लागलं नाही त्याचं. तसंच मराठीमध्ये पण आम्ही सातपुते नावाचं पिक्चर काढलं होतं. अशा पिक्चर बघत बसू नका तुम्हाला आयडिया सांगतो. मेन आयडिया काय सांगायची 10 नंतर एक 11वी 10 पे 10 आहे पहा. ओके शेवट ट्रिक देणार आहे ते ट्रिक पॉवरफुल आहे. तर आम्ही लॉजिक तर कुठेही पाहू शकतो. तुमच्याकडे पाहण्यात काय अर्थ आहे काय एक्स्ट्रा पॉईंट आहे आम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला पॉईंट काय ट्रिक्स काय शॉर्टकट्स काय पद्धती थिरी सांगण्याची शॉर्टकटमध्ये थिरी कशी सांगायची शॉर्ट बट स्वीटमध्ये स्टडी करायसाठी हा चॅनल उपयोगी पडेल. ओके टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न काय पहिलं सगळे शेवटचा जो कॉलम असतो त्यामध्ये सगळे टी 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 येतात पहा सगळे टी 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 ऑल टी सगळं ट्रू टू त्याला काय म्हणतात सर टॉटॉलॉजी. शुद्ध मराठीत टॉटॉलॉजीचा अर्थ काय होतो पहा सत्यवादी. आजकाल कोणी सत्यवादी नाही एकदम 100% प्युअर खरं बोलणार कोणीच खरं बोलत नाही पहा. ओके टॉटॉलॉजी सत्यवादी. मग जनरली मुलं काय बोलतात पहा ऑल एफ त्याला काय म्हणतात पहा कॉन्ट्राडिक्शन. त्याला आणखी एक नाव कधी कधी सापडेल तुम्हाला ॲक्च्युली दिस नेम अनदर नेम इज फ्रॉम NCERT बुक पण ते कधी कधी येतं पहा फॉलसी काय वाटते फॉलसी ऑल टी ऑल एफ एक्स टी आणि एफ आणि आपलं एकत्र केलं काय तर पहा कंटिजन्सी टी आणि एफ एकत्र केलं काय 3 आयडिया ट्रूथ टेबलसाठी सगळं टी आलं तर टॉटॉलॉजी. जनरली अशा असतात ऑल पर्सन्स कॉन्ट्रॅक्ट बोलतात कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट पण आपण थोडंसं फिक्स बोलायचं कुठं कधीतरी बोलायचं काय अनावश्यक खोटं बोलतात. एखादा विचारलं कुठं गेला होता तो इकडे गेला असेल तर इकडे गेला सांगतो डायरेक्शन चेंज करून सांगतो विनाकारण खोटं बोलतात. विनाकारण नको शक्यतो खरं बोलण्याचा प्रयत्न सवय लागली की मग लागतं कायम खोटं बोलायची सवय लागली की लागतं. ओके तो जाऊ दे तो नंतरचा भाग आहे आपला मेन पॉईंट याच्यावर जाऊ 8वा पॉईंट झाला. अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इतकाच महत्त्वाचा भाग आहे पण सर कोणते 4 पॉईंट महत्व ऑलरेडी मी सांगितलं स्टेटमेंट येणार पहा तुम्हाला टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन कंटिन्युअसीवर ट्रूथ टेबलली लॉजिकल इक्वल काढा स्टेटमेंट पॅटर्न काढा स्विचिंग सर्किट रुको व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेशन नकारार्थी मराठी त्याचे काही रूल्स बनलेले आहेत. निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन पी हे सिंबल उलटा करा निगेशन ऑफ पी और क्यू निगेशन पी करा सिंबल उलटा करा अँड निगेशन प्रत्येकाला द्यायचं सिंबल चिन्ह उलटा करायचं लक्षात ठेवायची आयडिया निगेशन ऑफ negation of conditional P and negation of biconditional negation P oh sorry ह्याचं काय असंच लिहायचं पी अँड निगेशन क्यू फक्त काय लिहायचं पहा
ऑर क्यू अँड निगेशन. आता 10वा पॉईंट आहे पहा स्विचिंग सर्किट. 11वी ट्रिक आहे पहा. कधी कधी प्रॉब्लेम सोडवताना काय काय गोष्टी एक्स्ट्रा ॲड करावं लागतील, त्यामुळे ह्या थिअरीच्या खाली थोडंसं राहू द्या. मी 10-11 पॉईंट म्हटले 12-13 पण होऊ शकतो. लक्षात. 10वा पॉईंट सांगतो मी, स्विचिंग सर्किट. अगोदर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. दुसरं पेज तयार झालं, पण तुमचं पहिलं पेज सांगितलेलं आहे, दुसरं पेज हे तयार झालं. मी बाजूला होतो जरा, थोडासा स्क्रीनशॉट घ्या. ओके. 1 2 and 3. अशा नंतर MCQ येतीलच पहा. MCQ आपण 1 by 1 सोडून लक्षात. त्यानंतरचा भाग आहे. आता मी थोडीशी थिअरी राहिली तेवढी. किंवा 2 सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार. हे जे क्वेश्चन्स आहेत 25 आहेत आज. 25 क्वेश्चन तुम्ही तुमच्या पद्धतीने पॉज करून स्वतः सोडवायचे. काय कारण लॉजिक बऱ्यापैकी समजलेलं आहे. 100 मुलं घेतली, त्यामध्ये 70% मुलांना लॉजिक छान समजलेलं आहे. 30% मुलांचं लॉजिकचं कन्सेप्ट क्लिअर नाहीत. 70% मुलांचा हाच आवडता चॅप्टर आहे. त्यामुळे हे सगळे फटाफट सोडवतात. माझे ट्रिक्स ॲड केली तर आणखीन ट्रिकचा वापर कसा करायचा क्वेश्चनमध्ये सांगणार आहेच. आता हे त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे तुम्ही ऑलरेडी. त्याला मी इरेज करतो म्हणजे लक्षात यायला. सर झाला बस सेकंड. आता थर्ड पॉईंटकडे जाऊ. थर्ड पॉईंट काय आता सांगितलं झाले सर. 10वा पॉईंट सांग. 10वा महत्त्वाचा स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किटमध्ये 3 प्रकार आहेत पहा. काय काय बस मध्ये स्विचिंग मला सर्किट दिलं असतं पहा. आता त्याच्यावर स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचं पहिला टाईप. त्यासाठी काय आयडिया, सिरीजसाठी काय वापरायचं पहा. ॲड सिम्बॉलमध्ये कसं आहे सर. आणि अजून एक आयडिया सांगतो. ॲडमध्ये आपण काय वापरा पहा, इनटू. ट्रिकची दृष्टी तयार चालू. सॉरी ऑर. पॅरलसाठी काय वापरणार, ऑर. ऑरसाठी सिम्बॉल हा आहे ॲडिशन. सिरीज पॅरल ॲडिशन. सिरीज झालं पॅरल. एखाद झालं आयडिया. आता जे 3 टाईप्स कोणकोणते सर. कन्स्ट्रक्ट. मला ऑलरेडी स्टेटमेंट पॅटर्न दिला. स्विचिंग सर्किट ड्रॉ करा. ड्रॉ करायची गरज नाही. ऑप्शन मधलं शोधायचं आणि उत्तर काढायचं. हा पहिला भाग सोपा जातो. सेकंड भाग बी सोपा आहे पहा कसा. स्टेटमेंट पॅटर्न तयार करा. स्विचिंग सर्किट ऑलरेडी गिवन. स्विचिंग सर्किट इज गिवन. स्विचिंग सर्किट इज गिवन. आणि तुम्हाला काय करायचं पहा, स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचं. स्टेटमेंट पॅटर्न तयार. स्टेटमेंट पॅटर्न तयार करा. काय काय पहा बी पॉईंट. सी पॉईंट काय पहा. सी पॉईंट बऱ्याच जणांना जमत नाही पहा. सिम्प्लिफाय स्विचिंग सर्किट. त्याला तुम्हाला लॉज वापरावं लागतात पहा. आणि हा भाग बऱ्याच जणांना सिम्प्लिफाईंग स्विचिंग सर्किट हा भाग आवडतो. पण ह्याला आपण शॉर्टकट तयार केलेलं आहे पहा. पॉईंट कसं करायचं त्याचं शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला तयार केले. तर मेन ह्या तर बरेच चॅनल आहेत तुमच्या चॅनलमध्ये येऊन काय 11 पॉईंटला. 11 पॉईंटला तुम्हाला बऱ्यापैकी अवघड क्वेश्चनची टेक्निक्स येईल. अर्थात त्याला प्रॅक्टिसची गरज. मी किती जीव तोडून सांगितलं तर उपयोग नाही होणार. तुम्ही प्रॅक्टिस स्वतःहून करा. मी तुम्हाला मदत करतोयच. प्रॅक्टिस करा म्हणजे बरोबर आहे. डेली अभ्यासाची सवय लावायची. तर डेली मॅथ्सला किती वेळ देऊ, दररोज 2 तास द्या. बरेच जण 11 वाजता झोपतात. जनरल 9 ते 11 मॅथ्सचा अभ्यास करायचा.
ओके, काय सर आम्ही लवकर झोपतो 8 ते 10 करा, शेवटचे रात्री झोप तास मॅथ्स द्यायचे. काय करायचं सर मॅथ्सचा अभ्यास जे शिकवलं त्याचा व्हिडिओ पाहायचा, तयार करायचा, MCQ पॉज करायचे, स्वतःहून सोडत येतं, पुढं सोल्युशन मी देतोच, पण चेक करायचं, कुठलं नाही समजलं ते समजून घ्यायचं पद्धती एकदम सोपं. तर मी तुम्हाला टेस्ट देईल, ते टेस्ट पण तुम्हाला स्वतःहून सोडायचं. टेस्ट जर सोडत आले तर तुमचा अभ्यास झाला. 11 ट्रिक पाहूया. ट्रिक महत्व, ट्रिक नंबर, यामध्ये शक्यतो ट्रिक एकच आहे, तेव्हा ट्रिक्स लिहितो. ट्रिक म्हणजे युक्ती, शॉर्टकट वापरतात, काय काय जर म्हणतात लक्षात वेगळी नाव आहेत, मी नाव वापरलं ट्रिक्स. तर काय पाय ट्रिक, अँडला ऑलरेडी काय काय आयडिया सांगितले. अँड म्हणजे प्रॉडक्ट पकडायचं इन ब्रॅकेट किंवा इज इक्वल टू इन. ऑर म्हणजे काय पकडायचं, ॲडिशन. कंडिशनला काय वापरायचं सर, लास्ट इज आन्सर. फक्त एक काम करायचं, दोन्ही अप असेल तर काय लिहायचं, दोन्ही झिरो असेल, एक महत्वाचं लिहायचं. टी म्हणजे 1 पकडूया, एफ म्हणजे. बाय कंडिशनला काय करणार, बाय कंडिशनला ॲझ्युम करा लास्टीचा. बाय कंडिशनला टी म्हणजे काय पकडा, पॉझिटिव्ह. एफ म्हणजे काय पकडा, निगेटिव्ह. आणि प्रोडक्ट टीच्या ऐवजी 1 पकडलं, एफच्या ऐवजी 0 पकडलं तरी प्रोडक्ट केला तरी ओके. फक्त एक महत्वाची गोष्ट, साईनचा करा, 1 आणि 0चा नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. खूप जण 1 0चा करतील, त्यामुळे इथं गडबड होऊ शकते. तुम्हाला एक्झाम्पल्स सांग, ही ट्रिक आहे. या ट्रिकचा उपयोग काय करता येईल, लॉजिकल स्टेटमेंट. सर वापर कसा करायचा, वापर करायच्या आयडिया सांग. हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही ट्रिकमध्ये. टी म्हणजे 1, एफ म्हणजे 0, अँड म्हणजे ऑर म्हणजे ॲडी, लास्ट इज आन्सर. एफ असेल तर टी, दोन्ही 0 असेल तर शेवट तर 0 लिहायचे, 1 लिहायचे. कंडिशनल पॉझिटिव्ह निगेटिव्ह. या ट्रिकचा वापर करून 11वी ट्रिक हे सांगायला सोपी आहे, प्रॅक्टिकली थोडासा वेळ लागू शकतो. सगळे ऑप्शन चेक करायचे हे आयडिया टाकून. कसं करायचं मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. आता फक्त आयडिया घ्या, त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत ते पण सांगतो. स्टेप्स कोणकोणत्या स्टेप्स फॉलो ठरले तुम्ही, स्टेप्स कोणकोणत्या सर आम्हाला सांगा. स्टेप्स आहेत पहा. पहिली स्टेप्स नंबर 1, पहिल्यांदा काय करा, P इज इक्वल टू 1 पकडा. सेकंड स्टेप, P इक्वल टू 0 पकडा. थर्ड स्टेप P इक्वल टू 1 Q. चौथं P इक्वल टू 0 आणि Q. तर P ह्या स्टेपचा सिक्वेन्स बदलला तरी चालतो का, हो चालतो. परंतु गंमत काय होते पहा, जनरल प्रॅक्टिस तुम्ही पाहिलं की ह्या सिक्वेन्सनी गेला तर सोपं जातं पहा, कॅल्क्युलेशन मोठं होत नाही. एखादा सर मी तुम्ही 4थला दिली, मी उलटा जातो रिवर्स, इट इज ऑल्सो करेक्ट, नॉट रॉंग, अजिबात रॉंग होणार. तर मी थर्डवाला पहिल्यांदा घेतो, इट इज नॉट रॉंग. सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट बट स्टेप्स आर फॉलो. आता ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही बरेचसे क्वेश्चन सोडू पहा. लॉजिकमधली भीती ह्या ट्रिक्सने होईल. ट्रिकची आयडिया दिली, परत एकदा रिपीट करतो पहा. टी इक्वल टू 1, एफ इक्वल टू, ट्रू म्हणजे 1 पकडायचं, एफ म्हणजे जनरली आपण वापरतोच पहा. अँड म्हणजे काय, प्रॉडक्ट, 1 आणि 0चं प्रॉडक्ट. ऑर म्हणजे काय, ॲडिशन. ॲडिशनमध्ये एक महत्त्वाची कंडिशन मागाशी पण सांगितली, आता पण सांगतो. 1 + 1 इज इक्वल टू 2 न लिहिता काय लिहायचं पहा. 1 + 1 2 न लिहिता काय लिहायचं पहा. 1 + 1 2 न लिहिता 1 लिहायचं पहा. लॉजिकमध्ये 2च गोष्टी आहेत पहा, 1 आणि 0, 2 नाही आहे. स्टार्ट करूया. मेन थिअरी सगळी संपलेली, मी थोडासा बाजूला सरकतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि पुढं आता चालू करूया MCQ सेक्शन. 1 2 3 स्क्रीनशॉट. काय काय ऑन द स्पॉट रायटिंग करत असतं तर एकदम सुंदर आयडिया पहा. पॉज करायचं, ऑन द स्पॉट नोट्स तयार करायचे, सुंदर आयडिया. पण काय काय ना समजून घेत असताना लिहायला आवडत नाही, त्यांच्यासाठी स्क्रीनशॉटची. जाऊया आता MCQ सेक्शनकडे. मेन MCQ सेक्शन चालू होईल पहा. एक एक 2-2 MCQचा आपण एक एक बनवलं. आता तुमच्या लक्षात मागच्या लेक्चरपेक्षा हे जे टायपिंग हे अतिशय सुंदर दिसतंय पहा.
लक्षात तुमच्यासाठी जास्तीत जास्त चॅनल मेहनत घेत आहे पहा, व्यवस्थित कसं दिसल. तुम्ही फक्त एक काम करायचं, तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही, काय नाही. चॅनलला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचं. सबस्क्राईब स्वतः करा आणि शेअर करून. शेअरिंगनी फार महत्त्वाचं आहे. आपल्या मित्रमंडळींना खरा फायदा होईल. काय काय जण म्हणतात सर माझा फायदा आता जाऊ द्या, मी दुसऱ्याचा फायदा करत नाही. तसं करू नका. हेल्पिंग नेचर ठेवा, तुम्हाला त्याचा आउटपुट पाहूया आता. इफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ लॉजिकल स्टेटमेंट P बाय कंडिशनल निगेशन Q, कंडिशनल निगेशन P अँड Q इज फॉल्स, देन ट्रूथ व्हॅल्यू. अशा प्रकारच्या क्वेश्चनला आयडिया करा. अशा प्रकारच्या क्वेश्चनला एकच आयडिया पहा, प्रत्येक ऑप्शन ह्यामध्ये टाकायचं. वेळ लागतो, मग बॅक साईडने सुरुवात. कारण का शक्यतो त्याचा आन्सर डी किंवा सी असतं. ओके, जनरली मुलं काय करतात, पहिले टाकून बघतात, दुसरं तिसरं आपण उलटं करायचं, DCBA. कधी कधी ऑप्शन एक्सेप्शन असू शकतं, BA पण येऊ शकतं. कधी कधी आपलं बॅड केले आपण डी पासून सुरुवात करू, ए असू शकतो वगैरे वगैरे. पण एक टेक्निक दिलं तुम्हाला, इतक्या प्रॅक्टिसने सांगितलं की डी टाक. डी मध्ये काय पहा, दोन्ही त्याच्यामध्ये एफ टाक. कसं करणार, एफ म्हणजे आपली आयडियाच ठरलेली पहा, पुट एफ इज इक्वल टू 0. एफ इज इक्वल 0 0 टाकायचा. ओके सर, स्टार्ट करूया. यस सर, पहिल्यांदा मी स्टेटमेंट लिहितो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. P कंडिशनल बाय कंडिशनल निगेशन Q. आता लिहिली ट्रिक समोर ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये असेल तर म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मी तर जनरली सांगतोच, पण आणखीन इफेक्टिव्ह होईल पहा. P अँड हा, ही ट्रिक्स शक्यतो कुठं सापडणार नाही. तुम्हाला काय ट्रिक्स मी स्वतः शोधलेल्या, काय ट्रिक्स कॉमन आहेत पहा, त्या सगळीकडे मिळतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल काल मॅट्रेसेसमध्ये 2x2 हे सगळ्यांना माहिती. 3x3चा इनवर्स कसा काढायचा, ती मात्र ट्रिक कुठं सापडणार ती मी तुम्हाला. आज ही लॉजिक ट्रिक्स ही पण शक्यतो कुठं सापडणार, त्याच्या आसपास असेल, पण मेन आणखीन सोप्या लँग्वेजमध्ये इथं कुठं सापडणार. ओके सर, आता पहा एफ एफ आपलं ठरलं पहिल्यांदा 0 टाकायचा, 0 टाका. पीच्या जागी 0 टाका, 0. आता बाय कंडिशनसाठी 0 आपण नाही म्हटलं. बाय कंडिशनसाठी आपण 0 म्हणजे काय पकडणार, निगेटिव्ह, आणि 1 म्हणजे काय पकडणार, पॉझिटिव्ह. ऑलरेडी लिहिले मी तरी सुद्धा. तर निगेशन Q आहे, इथं लिहितो मी. पहिली कंडिशन चालू आहे आपली, काय पकडलं आपण, P इक्वल टू 0 आणि Q. तर निगेशन 0 1 येईल, निगेशन 0 1 आला. अँड म्हणजे काय, इंटू. Q म्हणजे काय, दिसायला सांगायला वेळ लागतो, करायला वेळ लागणार नाही तुम्हाला, फटाफट होईल पहा. तर 0 बाय कंडिशनल 1, 0 बाय कंडिशनल 1. 0 म्हणजे आपण काय पकडलेलं आहे, निगेटिव्ह. 1 म्हणजे काय पकडलं, इथं लिहितो म्हटलं प्रोडक्ट. निगेटिव्ह पॉझिटिव्हचा प्रोडक्ट काय येतो पहा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय येतो, पण निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजेच काय, परत एक सांगतो, काय सर मला नाही कळलं. 1 म्हणजे काय, एफ म्हणजे काय, 0. त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. बाय कंडिशनल ही आयडिया लक्षात. बाकी सगळं 1 0 ने आयडिया आपलं जनरल मॅथमॅटिक्स वापरलं चालतं. फक्त एवढंच थोडंसं लक्षात ठेवा, 1 म्हणजे पॉझिटिव्ह, एफ म्हणजे 1 इंटू पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय आलं, पण निगेटिव्ह. निगेटिव्हला काय वापरणार तुम्ही, 1 इंटू 0 0. आता ह्याच्यामध्ये आत्ताच ठरलं आपण, काय आयडिया सांगितली मी तुम्हाला. लास्ट इज द आन्सर, पण दोन्ही 0 असेल तर आन्सर काय, 1 फायनल आन्सर. आता प्रत्येक ऑप्शनमध्ये टाकायचं 1 येतं का बघायचं. हे 0 0 ॲडजस्टमेंट, त्यांनी काय सांगितलं, इज अ फॉल्स. फॉल्स म्हटलं, आपलं उत्तर 1 आलं. फॉल्स म्हणजे 0 यायला पाहिजे, त्याने 1 कट झाला. ऑप्शन 1 कट. ऑप्शन ए म्हणजे डी कट झाला, हा डी लिहितोय तर. सर सी घ्या. हळूहळू सांगतोय मी, सांगायला वेळ लागतो, करायला वेळ लागणार नाही पहा. विदिन 30 सेकंड्समध्ये 45 सेकंड्समध्ये आन्सर येणार. ॲक्च्युली आपल्याला एका प्रॉब्लेमला वेळ किती, पण 90 सेकंड्स आहे. आपण हाफ वेळ वाचवतोय. हाफ कुणासाठी सांगतोय मी, ज्यांचा स्पीड कमी आहे त्यांच्या. त्याच्यापेक्षा फास्ट असले 30 to 15 सेकंड्समध्ये आन्सर येणार. तर घ्या आता, P इक्वल टू 1 घेऊया. Q इक्वल टू काय घ्यायचं, हाच पुढे घ्यायचं पहा, कंटिन्यू करा. P म्हणजे काय, 1 बाय कंडिशनल निगेशन Q आहे सर, कंडिशनल निगेशन P आहे सर, अँड गुढी लिहिल पहा. Q किती येतो पहा, डायरेक्ट Q आहे बघा काय लिहिलं, 1चा निगेशन 0 आला, Q 0 इंटू 0 काय आलं सर, 0 आला. हे काय पहा, 1 बाय कंडिशनल. 1 म्हणजे काय, पॉझिटिव्ह. बाय कंडिशनला 1 म्हणजे पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह येतं. पॉझिटिव्हसाठी काय लिहिलं आपण, 1. लास्ट इज आन्सर, तर 0 आलेला आहे. तुम्ही आन्सर लिहायची खूप घाई कराल, कदाचित 2 आन्सर असो, पण ह्या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये एकच आन्सर आहे. ते ट्रूथ टेबलला 2 आन्सर असू शकतात, तुम्ही चेक करू शकता. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, या क्वेश्चनचा आन्सर सी किंवा डी असं. मी केलेला नव्हता क्वेश्चन, मी डायरेक्ट येऊन शिकवतो तुम्हाला.
आन्सर काय मिळालं पा सी. का बरं सी किंवा डी असतं याच्या मागचं? मुलं 90% मुलं ए टाकतात, बी टाकतात, सी टाकतात, डी टाकतात, चेक करतात लक्षात, आणि अख्खा ट्रूथ टेबल तयार करतात. खूप वेळ लागतो त्याला ट्रूथ टेबल तयार करायला, पटकन आयडिया असतो. आता थोडंसं वेळ लागेल कारण समजायला वेळ लागतो. मग व्हॉट इज द आन्सर? सी इज द आन्सर. सी आन्सर मिळालेलं आहे. हो सर, सी आन्सर मिळालं. मग सी आन्सर मिळाल्यानंतर ह्याला टिक करूया अशा प्रकारे. व्हॉट इज द आन्सर? सी. या प्रकारे सगळे क्वेश्चन्स, तर साधारण 50 क्वेश्चनमध्ये किती 10 ते 12 क्वेश्चन्स ह्या टाईपचे सगळे सोडू. अजून 1-2 क्वेश्चन सोडवतो म्हणजे आयडिया येईल. चला क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 सोपा आहे सर. इनवर्स कॉन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिलं पहा. हा पहिला क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय पहा. स्टेटमेंट दिलं, इफ क्वाड्रॅटर इज अ स्क्वेअर देन ऑल ऑफ इट्स साइड्स आर इक्वल. क्वाड्रॅटर इज स्क्वेअरला पी म्हणूया, ऑल ऑफ देन त्याला क्यू म्हणूया. ऑल द साइड्स आर इक्वल, क्यू आर. देन इट इज स्क्वेअर. उलट झालं फक्त. म्हणजे आता उलट म्हणजे काय, हा काय पाहायचा. स्टेटमेंट 2 इज काय पहा. पहिलं काय सांगितलं, पी कंडिशनल क्यू गिवन स्टेटमेंट. उलट केलं काय म्हणायचं त्याला, इनवर्स. सर इनवर्स. स्टेटमेंट 2 इज इनवर्स ऑफ स्टेटमेंट 1. आला आन्सर. स्टेटमेंट 2 इज इनवर्स ऑफ स्टेटमेंट 1. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. ओके, हा पण तुम्हाला आता सोपा झाला. हा अवघड होता जनरली हुशार मुलांच्या. 90% मुलं काय करतील, पण जनरल आयडिया काय, अख्खा स्टेटमेंट तयार करायचं, हे लिहायचं, हे लिहायचं, असे मोठे मोठा टेबल तयार करायचा, व्हॅल्यू टाकायचा, वेळ लागतो पण बऱ्याच वेळा, गडबडी चुकू शकतं ही. ओके सर, क्वेश्चन 1-2 झालेला आहे पहा. दोघांचे आन्सर आले पहा. पहिल्याचं आन्सर काय आलं पहा, सी आलं, दुसऱ्याचं बी. दोघांचं आन्सर सी. ओके, हे दोन्ही आन्सर्स ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 1, 2, 3. ओके सर, पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, कॉन्वर्स विचारलंय पहा. व्हेरी सिंपल. कॉन्वर्स 3 इज प्राईम नंबरला पी म्हणूया. पी म्हटलं. 3 इज ऑडला काय म्हणूया, क्यू म्हणूया सर. त्याचा कॉन्वर्स कसं करतात आता सांगितलं पहा. कॉन्वर्स एक दुरुस्त करतो. हे काय झालं पहा, पी एक उलट आलं होतं पहा. त्याला काय म्हणतात पहा, ह्याला गिवन स्टेटमेंट, हा कॉन्वर्स. त्याचा आन्सर काय सीच्या ऐवजी ती नाही येणार. कॉन्वर्स कुठे असतं, ती आन्सर पहा. परत एकदा सांगतो, पी कंडिशनल क्यू हे गिवन स्टेटमेंट आहे. क्यू कंडिशनल पी हे काय पहा, कॉन्वर्स. इनवर्स कसा असतो पहा, निगेशन पी आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय पहा, निगेशन क्यू. चारही लक्षात घ्या, मला इनवर्स म्हणा. आणि हे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा चार लक्षात घ्या. कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्वर्स म्हणजे उलटा. आपण थेरममध्ये पण पाहिलं पहा, कॉन्वर्स म्हणजे आठव, थेरम आणि त्याचा उलट घ्यायचं फक्त. हे आन्सर काय तर डी येतं, तेवढं करेक्शन करा. ओके, काय म्हटलं पहा, कॉन्वर्स 3 ह्याला पी म्हटलंय सर, आणि देन 3 इज ऑड क्यू म्हटलं. त्याचं काय विचारलं त्यांनी, कॉन्वर्स विचारलं. कॉन्वर्स काय येतं पहा, क्यू म्हणजे वाक्य उलट पाहिजे पहा. काय पहा, इफ 3 इज ऑड, इफ 3 इज ऑड, पहिलंच आहे पहा. इफ 3 इज ऑड देन इट इज प्राईम नंबर, बरोबर ना. इफ 3 इज ऑड देन इट इज प्राईम नंबर, ए इज द आन्सर. आता इनवर्स विचारलं पहा, अ मॅन इज जज, ही इज हॉनेस्ट. पी काय म्हटलं, मॅन इज जज अँड देन ही इज. तर काय विचारलं, इनवर्स आता सांगितलं तुम्हाला. निगेशन पी, इनवर्स काय असतो पहा, निगेशन पी कंडिशनल निगेशन. जागच्या जागेवर इनवर्स करायचं, नॉट टाकायचं पहा. इफ मॅन इज अ नॉट जज, इफ मॅन इज अ नॉट जज देन ही इज नॉट हॉनेस्ट, बी इज द आन्सर. ह्याचा आन्सर काय आलं पहा, ए आणि ह्याचं बी. ओके, एकदम सोपं आहे पहा, ए आणि बी. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, पुढे जाऊया. क्वेश्चन 5 करा. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येतं पहा, उलट करायचं. इफ 2 नंबर्स आर इक्वल, त्याला पी म्हणूया.
देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वलला क्यू म्हणजे त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय करतात पण निगेशन क्यू हे पी कंडिशनल क्यू दिलं तुम्हाला निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी करायचं स्क्वेअर्स आर नॉट इक्वलचं स्क्वेअर्स आर इक्वल पहा इफ द स्क्वेअर्स आर इक्वल if the squares of two numbers are equal if squares of two numbers are equal then च्या पुढे काय पहा if two numbers are not equal if two numbers are equal बघा if squares of two numbers are equal ह्याचे उलट करायचं इथं आलं एक क्यू आलं पण उलट करून आलं म्हणजे देन साठी हे वापरलं देन द नंबर्स आर इक्वल हे नॉट साठी पहा पी ह्याचं उलट विच इज द करेक्ट आन्सर आता परत एकदा आत्ता सारखाच क्वेश्चन आला परत एकदा रिपीट करतो मी हा टाईप 6वा क्वेश्चन पी ऑर निगेशन क्यू इज फॉल्स देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ आता 3 व्हॅल्यू आहेत पहा ए बी सी डी काय हरकत नाही आपण डी ने सुरुवात करूया काय करणार आपण डी ऑप्शन डी क्वेश्चन 6 सुरुवात करतोय क्वेश्चन 6 काय क्वेश्चन 6 ने सुरुवात करूया सर डी सांगितलं तुम्ही पी 0 क्यू 0 आणि आर इज इक्वल टू तर काय कसं काय घेता पाय व्हेरी सिंपल आहे एफ म्हणजे 0 पकडला दुसरा क्यू आहे 0 आणि आर इज इक्वल टू 1 आता स्टेटमेंट पॅटर्न घेऊया पी ऑर निगेशन क्यू अँड आर क्वेश्चन आन्सर शीटमध्ये घेताना व्यवस्थित घ्यायचं तुला पाहिजे ओके सर व्हॉट इज द पी ॲड म्हणजे काय निगेशन ठेवा तसाच आतमध्ये काय सर क्यू जी ॲड सॉरी एक महत्त्वाची चूक झाली ऑर आहे ऑरसाठी काय ठरलं आपलं प्लस ऑरसाठी सर प्लस ठरलं आहे क्यू म्हणजे 0 आहे अँड गुणिले करा आर काय पाहू अगोदर ह्याचा प्रॉडक्ट करूया 0 into 1 हा 0 आहे तसाच ठेवू का हो सर निगेशन 0 काय तो 1 0 + 1 इज त्यांनी काय विचारलं इज फॉल्स पहिला ऑप्शन डी फ्लॉप केला तर सी घेऊ का सी मध्ये काय घ्यायचं पहा एफ टी टी म्हणजे पी इक्वल टू 0 क्यू इक्वल टू 1 आणि आर इक्वल टू 1 पी इक्वल टू 0 क्यू इक्वल टू 1 आणि आर इक्वल टू 1 टाका व्हॅल्यू हाच मला इकडे बोलवा पी म्हणजे 0 ठरलेलं आहे ऑर ठरलेलं आहे पहा ऑर म्हणजे काय पहा प्लस निगेशन आहे पुढं क्यू म्हणजे काय 1 आहे इंटू आर किती 1 1 into 1 1 असेल पहा 1चा निगेशन 0 येतो 0 + 0 व्हॉट इज द आन्सर 0 फॉल्स आला परत एकदा आन्सर एखादा म्हटलं सर मला ए आणि बी पण चेक करायचं ओके ही आयडिया फार भारी पहा 90% मुलं ट्रूथ टेबल घेतील आपण ह्या पद्धतीने जाऊ इकडं सी सी त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन 5 and 6 ऑलरेडी वर ऑनवर्ड्स मस्त क्वेश्चन आता एकदम बेसिक क्वेश्चन थोडे टप शूट टप क्वेश्चन ऑनवर्ड्स ऑफ अख्ख्याला कॅपिटल पी म्हणा अख्ख्याला काय म्हणा कॅपिटल पी अख्ख्याला कॅपिटल पी म्हणूया म्हणजे सोपं जाईल अख्ख्याला कॅपिटल पी म्हणूया सगळ्याला आणि ह्याला काय म्हणूया आर स्मॉल आरला आरच म्हटले पण अख्ख्या स्टेटमेंटला कॅपिटल पी त्याचा कॉन्वर्स कसा करतात उलट करा हो सर केलं निगेशन आर आर साठी आपण स्मॉल आरच वापरलाय पहा बघा आर आणि आर काय पास त्याच्याऐवजी स्मॉल आर लिहू शकतात कंडिशन लिहू शकता सर
पी लिहू शकता. पी अँड निगेशन. थोडं सॉल्व करता येईल का सर? निगेशन आर. निगेशनचा आयडिया तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. निगेशनचा फॉर्म्युला, निगेशन प्रत्येकाला द्या आणि सिम्बॉल उलटा. निगेशन प्रत्येकाला द्या, सिम्बॉल उलटा करा. आणि अँडच्या ऐवजी सिम्बॉल उलटा करा म्हणजे अँडच्या जागी ऑर करा. निगेशन ऑफ निगेशन. फायनल आन्सर आलेला आहे सर. काय आलं पहा. फायनल आन्सर निगेशन ऑफ आर कंडिशनल. निगेशन पी तसाच ठेवतो मी. निगेशन निगेशन कट होतं आणि उत्तर काय येतं पहा. क्यू. पहा निगेशन आर कंडिशनल निगेशन पी और क्यू इज द आन्सर. इफ द स्टेटमेंट पी क्यू आर एफ टी एफ. आता उलटाय दिलं पहा. ह्याची व्हॅल्यू काढायची. हे व्हॅल्यू याच्यात टाकून द्यायची. 90% मला एफ टी एफ टाकता. आपण आयडिया करायची. एफ म्हणजे काय? 0 टाकायचं. काय टाकणार सर? एफ इक्वल टू 0. सॉरी, पी इक्वल टू 0. एक्स्ट्रीमली सॉरी. क्यू इक्वल टू किती घेणार? टी म्हणजे 1 घ्यायचं. तर एफ आहे परत. आर इक्वल टू काय घ्या? सॉरी, एफ म्हणजे 0. एफ म्हणजे 0, टी म्हणजे 1. आता ओरिजिनल स्टेटमेंटला रिकॉल करा. ह्याची व्हॅल्यू काढायची. आता बघा लक्षात घ्या. 2 मला काल मॅट्रिसेसमध्ये ऑलरेडी सांगितलं. इफ 2 ऑर मोर कंडिशन्स इन द क्वेश्चन देन यूज इझी कंडिशन ॲट फर्स्ट. चेक द ऑल ऑप्शन्स. ऑप्शनमध्ये बघायचं कोणता भाग रिपीट झालाय. ती स्टेप ड्रॉप करता येईल तुम्हाला. इथं बघा टी एफ टी टी. इथं पण टी टी एफ एफ. हे सगळंच तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. चला स्टार्ट करूया. पी अँड निगेशन. एवढंच करायचं. पी अँड. पी काय येईल सर? अँड गुणिले निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे 1चा 0 काय? 1चा निगेशन काय येतो पहा? 0 आहे. व्हॉट इज द आन्सर? आणि पुढं एक महत्त्वाचे राहिले पहा. अँड आर. अँड आर. परत एकदा लिहितो. अँड आर काय? पी अँड निगेशन क्यू अँड आर. ओके सर. पी काय घ्यायचं ठरलं आपलं? 0. अँड निगेशन क्यू. आर काय सर? 0. निगेशन 1 0 असतो पहा. 0 इंटू 0 0. दोन्ही 0 असेल कंडिशनल आयडिया. लास्ट इज आन्सर. पण दोन्ही 0 असेल तर आन्सर काय? तर 1. म्हणजे पहिला भाग सर 1 म्हणजे टी पाहिजे. टी कुठं ठिकाणी पहा? 2च ठिकाणी. ए किंवा बी आन्सर असू शकतो. सी आणि डी कडे बघायचं गोष्ट. ए किंवा बी. आता ए आणि बी मध्ये बघा एक टी एक एफ आहे. म्हणजे दुसरं करून बघूया. इथं करतो मी. काय सांगितलं? पी ऑर क्यू कंडिशनल आर. सोपं आहे सर हे. पी किती आहे? पी 0 पकडला आपण सर. ऑर म्हणजे काय? प्लस. क्यू काय? 1. कंडिशनल काय? 0. 1 कंडिशनल 0. लास्ट इज आन्सर म्हणजे 0 आलं. पहिलं टी येतं, दुसरं एफ. टी एफ असलेला आन्सर चेक करा. टी एफ बी इज द आन्सर. तुम्हाला आयडिया? बऱ्यापैकी आयडिया. क्वेश्चन 8 आणि क्वेश्चन 9 त्याचा एक स्क्रीनशॉट. Question 10. P conditional negation P or negation is false, then the truthfulness of P and Q are. परत एकदा तीच आयडिया वापरायची. की आपण एक एक व्हॅल्यू टाकून बघायचे. डी सी या पद्धतीने जायचं. मी तुम्हाला ठेवतो डी सी बी ए. तुम्ही ट्राय करा. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑलरेडी घेतलेला आहे आपण. पण परत एकदा सांगतो. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं पहा. ह्याला कॅपिटल पी म्हणूया, ह्याला कॅपिटल क्यू. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय? निगेशन क्यू. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे निगेशन. निगेशन क्यू कशाला म्हणायचं पहा? ह्याला. त्याची व्हॅल्यू टाका सर. निगेशन पी पीचे. तर ह्याचं निगेशन कसं करतात? ऑलरेडी पाहिलं आपण. पी अँड एरो निगेशन. पी अँड निगेशन. पी अँड निगेशन.
एक महत्त्वाची गोष्ट. बरं ठीक आहे. पी अँड निगेशन, ॲरो निगेशन पी. पी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. निगेशन पी कंडिशनल. पी अँड निगेशन, ॲरो निगेशन. हो, एक महत्त्वाचं गोष्ट. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इनवर्स म्हटलं, नॉट ओनली कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. अशा क्वेश्चनमध्ये अगोदर इनवर्स करायचा, नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. व्हेरी सिम्पल. मग काय करायचं पण लक्षात घ्या सर्वजण. अगोदर काय करायचं, इनवर्स घ्यायचा, नंतर कॉन्ट्रा. पी आणि क्यू घेतलेला आहे, इनवर्स कसा येईल पहा. परत इनवर्स घेऊया. इनवर्स कसा येईल पहा. ॲट फर्स्ट आय एम टेकिंग इनवर्स कसा येईल पहा. कॉन्वर्स कसा असतो पहा, उलटा केला. इनवर्स जागच्या जागेवर निगेशन. हा काय आला असतं. ह्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय करतो, उलट करा, निगेशन घ्या. उलट करा, उलट करा, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नीट समजून घ्या. हा एमपी क्वेश्चन आहे पहा. ह्या टाईपचा क्वेश्चन येतात पहा. आता तुम्हाला सोडायला लावला पण सांगतो, या टाईपचे क्वेश्चन येतात. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येतो, निगेशन ऑफ निगेशन क्यू सर. क्यू म्हणजे काय, एवढ्यासाठी मानलंय सर. पी कंडिशनल क्यू टाकून द्यायचं. पी कंडिशनल ॲरो. पी बद्दल पीच मानलंय. पी कंडिशनल क्यू, पी पी कंडिशनल. बरोबर केलं. इनवर्स जागच्या जागेवर निगेशन घेतलं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं, निगेशन निगेशन. पी कंडिशनल कंडिशनल. हां, कंडिशनलला एक लॉजिकली काय लिहू शकता तुम्ही, आठवतं बघा. कंडिशनल आम्ही लिहू शकतो, निगेशन पी और इनवर्स बरोबर केला का, जागच्या जागेवर. त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह उलट करा. काय आला पा, पी कंडिशन. त्याच्या जागी तुम्ही लॉजिकल स्टेटमेंट एक वापरलं पा, निगेशन पी और. इथे पा, इथे पा, निगेशन पी और क्यू, कंडिशनल पी. देअरफॉर आन्सर. फक्त एक स्टेप एक्स्ट्रा होती. एक्स्ट्रा स्टेप काय पा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय वापरले इथं. पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और. खूप जणांचा एक गोंधळ. ओके, तर आन्सर इज बी. बी इज द आन्सर. ओके, परत एक सांगतो काय काय असं म्हणलंय. इनवर्स काढायचं अगोदर, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ, म्हणजे इनवर्स अगोदर करू. इनवर्स उलट केलं पा, सॉरी जागच्या जागेवर इनवर्स केला म्हणजे निगेशन घेतलं. कॉन्ट्रा उलट करा, क्यूची ओरिजिनल व्हॅल्यू टाकली. असं लक्षात आलं की आन्सर कुठंच मॅच. त्याची इक्वॅलंट स्टेटमेंट आठवलं, निगेशन पी ऑल. अशा प्रकारे बी आन्सर. 10 आणि 11 स्क्रीनशॉट घ्या, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर सेम क्वेश्चन आलं ते तुम्हाला सांगतोय, पण नाही जमलं तर मी आहेच. The values of P and R is F, P and Q is F, then the truth values of negation P, negation R respectively. या 3 व्हॅल्यू काढा. हे बघा, एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, ती व्हॅल्यू काढायची. आणि P and Q, P and R is F and Q दोन्ही F. दोन्ही F अगोदर P आणि Q ची व्हॅल्यू तुम्हाला डिटरमाइन करा. डिटरमाइन करण्यासाठी काय करता येईल, हे कधी असतं पहा, लक्षात घ्या. P and R एक थोडंसं ट्रूथ टेबल सारखं तयार करूया, थोडंसं समज, पण खूप वेळ लागेल. त्यापेक्षा बेस्ट आयडिया पी अँड आर इज एफ. पी अँड आर एफ कधी असतं पहा. पी अँड आर, फक्त पी अँड आरचं एफ.
पी आर एफ कधी असतो आठवतो बघा लास्ट इन ते तुमचं काय 1 ला 1च आन्सर 1 0 0 1 1 येतं बसल्यावर कंडिशनला ते तुमचं फॉल्स कधी येतं पहा म्हणजे तुमची पीच व्हॅल्यू फिक्स आहे पहा 1 आरची व्हॅल्यू कशी काढली परत एकदा सांगतो छोटासा चार्ट बनवला पी आणि आर 1 1 ट्रू फॉल्स घेऊच टाका 2 म्हणजे 1 आणि एफ कंडिशनला काय असतं लास्ट इज आणि 0 असल्या एफ होतं त्यांना काय पाहिजे पहा पहिलं फॉल्स पाहिजे पहा फॉल्स एकाच कंडिशनला पी इक्वल टू 1 आर इक्वल टू त्याचप्रमाणे पी बाय कंडिशन एफ पाहिजे पहा पी बाय कंडिशन क्यू एफ आलं पाहिजे कसं येईल पहा 1 इन पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इंटू 0 आता काय करायचं पहा P1 पाहिजे पहा पुढची कंडिशन घ्यायची गरज फक्त हे दोनच राहा कारण का दुसरी कंडिशन पहा 0 1 या कंडिशनची गरज नाही कारण का पीच व्हॅल्यू फिक्स झाली पहा पी कंडिशनल क्यू काय पाहिजे पहा फॉल्स पाहिजे दिस इज द आन्सर म्हणजे पी इक्वल टू 1 तर ऑलरेडी घेतला क्यू इक्वल टू पण काही पाहिजे सगळ्या व्हॅल्यू तयार झाल्या डायरेक्ट व्हॅल्यू न देता इनडायरेक्टली व्हॅल्यू दिली काय काय दिले पहा पी इक्वल टू 1 दिली सर क्यू इक्वल टू 0 दिली आर इक्वल परत एकदा रिपीट करतो लक्षात घ्या त्यांनी क्वेश्चन आतापर्यंत कसा ट्रू फॉल्स डायरेक्ट व्हॅल्यू दिले होते अगोदरच्या क्वेश्चन इथे इनडायरेक्टली दिले पहा इनडायरेक्टली कसं दिलं पहा थोडासा चार्ट बनवूया पी अँड आर असं लक्षात आलं की एकाच कंडिशनला फॉलो होतो पीची व्हॅल्यू फिक्स झाली 1 आर पीच व्हॅल्यू 1 असलेले दोनच कॉलम दोनच रो आहेत पहा हे बघा हे दोन त्याच्याकडे लक्ष दिलं आपल्याला फॉल्स आन्सर पाहिजे म्हणजे किती आले ओके चला आता मेन स्टेटमेंटकडे जाऊया आता ह्याच्यामध्ये बघा टी एफ टी दोन्ही सोडवलं पहिले घेऊया कंडिशन पी आता हे सोडवतोय मी कंडिशन पी ऑर क्यू दिस सिम्पली पी ऑर व्हॅल्यू टाका निगेशन पी डायरेक्ट टाका आता 0 ऑर म्हणजे काय प्लस क्यू म्हणजे काय सर 0 पी काय सर ऑर म्हणजे काय प्लस निगेशन 0 काय 1 तर हे करा 0 1 + 1 1 व्हॉट इज द फायनल आन्सर 1 म्हणजे ट्रू असलेला आन्सर आहे ट्रू असलेल्या दोन ठिकाणी ए किंवा सी आता दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नकडे जाऊया पी अँड निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी अँड तर व्हॅल्यू करूया हो सर पहिल्यांदा पी किती पहा 1 आहे अँड म्हणजे काय इंटू निगेशन क्यू म्हणजे कंडिशनला काय येतं निगेशन पी म्हणजे 0 येईल अँड म्हणजे गुणिले 1 म्हणजे क्यूची व्हॅल्यू काय पहा 0 1 × 1 1 व्हॉट इज द फायनल आन्सर लास्ट इज आन्सर 0 म्हणजे काय हा ट्रू आला आणि हा फॉल्स ट्रू फॉल्स वाला सेक्शन करा हा कट होईल विच इज द करेक्ट आन्सर ए ओके या व्हेरी सिम्पल त्याला आयडिया तुम्हाला सांगितलेली मी व्हॅल्यू टाकायची डी पासून सुरुवात करा अगोदर डी टाकून बघायचं तर सी टाकायचं टीच्या जागी 1 पकडायचं 1 1 सगळ्याला पाहू गरज पडली तर बी आणि ए पहा ओके ट्राय करा मी तुम्हाला आन्सर शीट उद्या देणार आहे त्यामध्ये तुम्हाला तो पुढच्या लेक्चरला देतो लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं चेक करता येईल आपण केलं बरोबर आहे की नाही तो त्याच्या पुढच्या लेक्चरला देतो कारण का तुम्ही लगेच आन्सर शीटशी थोडंसं तुम्हाला सोडायला वेळ देतो नंतर आन्सर शीट ओके हे 12चा आन्सर आहे क्वेश्चन 12 थोडासा टफ होता पण कसं कसं आन्सर काढलं ते बघा अगोदर व्हॅल्यू डिसाईड केल्या आणि नंतर व्हॅल्यू रिप्लेस केल्या क्वेश्चन 13 त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे सोपं जाईल बघता बघता 13 क्वेश्चन झालेले पहा अजून 12 क्वेश्चन पहिला सेक्शन बघूया इफ स्टेटमेंट पी क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स क्यू फॉल्स आहे पहा म्हणजे क्यू इक्वल टू 0 पकडायचं क्यू इक्वल टू 0 क्यू इक्वल टू 0 Q as truth value is false and P and Q are as is a true म्हणजे एक व्हॅल्यू तुम्हाला दिली दुसऱ्या तुम्हाला शोधायची P
and conditional R has truth value काय दिली पहा, true. then following truth values then following has a truth value are true. टी कशाचं उत्तर येईल ते त्यापैकी कशाचं उत्तर ट्री पाहूया. स्टार्ट करेंगे सर. पहिल्यांदा Q0 दिलाय पहा, Q0 पी इन काहीच करायची, पीची गरज नाही आपल्याला, आर इथं आर माहिती नाही सर. 0 इंटू पी काय येईल पहा, 0 R1. 1 कधी असतं पहा, लास्ट आन्सर 1 असेल त्याच वेळेस 1 येतं कंडिशनला. आरची व्हॅल्यू फिक्स झाली सर्व. क्यू मिळाला, आर मिळाला, काम सोपं झालं. तर स्टेटमेंट क्यू इज ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स अँड पी कंडिशन देन विच. आता पीची व्हॅल्यू आपल्याला अननोन आहे, पी माहिती नाही आपल्याला, कारण का क्यू मिळाला, आर मिळाला. पीची व्हॅल्यू 1 असू शकते, 0 असू, पीची व्हॅल्यू फिक्स नाही. अगोदर पाहूया कुठली व्हॅल्यू ट्रू येईल असं. बॅक साईडने सुरुवात करूया. कुठल्या व्हॅल्यू माहिती आहे त्याच्याशी संबंधित घेऊया. बॅक साईडमध्ये पी दिलाय पहा, ज्यामध्ये पी नाही पण पी सगळीकडेच आहे पहा, व्हॅल्यू आपल्याला गरजेची. बरं ठीक आहे, पी अँड आर पाहूया. आता डी पहा, पी अँड आर कंडिशनल पी ऑर आर. पी अँड आर काय, पी सर माहिती नाही मला, अँड माहिती आहे पहा 1. पहा 1 ने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केला आन्सर, ऑर आर. पी सर पी माहिती पण आर माहिती, आर माहिती पहा, आर किती 1. 1 मध्ये 1 ऍड केला, 1च उत्तर येतं. 1 मध्ये 0 ऍड केला, व्हॉट इज द आन्सर, कंडिशन 1. लास्ट इज लास्ट आन्सर. ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ पाहिजे, देअरफॉर डी इज द. तर पी अँड आर काय येईल पहा, पी अँड आर. पी माहिती नाही आपल्याला, आर काय येईल पहा 1. तर काय येईल पहा, पी फिक्स नाही, याचा आन्सर पी अँड आर म्हणा. सॉरी, पी अँड सीचं उत्तर नाही जमत, तर बी सांगा, पी ऑर आर. पी माहिती नाही आपल्याला पण आर माहिती आहे. 1 मध्ये पी ऍड केल्यानंतर काय येईल, 0 ऍड करा. हो, इट इज ऑल्सो. तसं ह्याच्यामध्ये पीची व्हॅल्यू नसल्यामुळे गडबड झाली. पण ठीक आहे, ए पहा आता, पी क्यू. पी किती आहे सर, पी माहिती नाही, अँड क्यू. ए पहा, क्यू म्हणजे ए आन्सर नाही आहे, ए नाही आहे, सी नाही, बी आणि डी मध्येच गडबड आहे पहा. बी पी अननोन आहे, आर आपला 1 आलेला आहे. 1ने पीला, हो पी येतं पहा, पी नाही उत्तर, सी कट झाला. पी ऑर आर बघा, पी 1 आलेला, पी माहिती नाही आपल्याला आणि आर 1 आले. ऑरमध्ये काय होतं पहा, 1 प्लस पी. बघा पीची व्हॅल्यू 2 असतात, 1 आणि 0. 1 मध्ये 1 टाकला, 1 मध्ये 0 ऍड केला, तर येतं पी ऑर डी. ओके, आता इथं एक हे झालं पहा, हे थोडंसं क्वेश्चन प्रिंटिंग मिस्टेक बघतो. क्वेश्चन 14 काय चेंजेस आहे का, क्वेश्चन 14. Question 14 I will. Question 15 pah. If the truth values of the expression P or Q conditional R negation R is P by condition is false, then truth हे false आहे पहा. हे आन्सर फॉल्स येण्यासाठी परत एकदा आयडिया करायची पहा. हे टाकून उद्या डी टाका, सी टाका, नंतर बी, नंतर ए. डी आणि सी तर येतं का बघा, व्हॅल्यू टाकून बघायचे आन्सर. हे तुम्हाला ठेवलं हा क्वेश्चनमध्ये थोडं वाटते, बाजू ठेवा, पुढच्या लेक्चरला सांगतो मी. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. चारीची आयडिया सांगितली, बॅक साईडने यायचं, हे तुम्हाला ठेवलं बघा. हे केलं बरोबर आहे, फक्त आन्सरमध्ये इथं जर सिम्पल जर असं असेल, ॲरो असेल, आन्सर बदलतं पहा. ओके, क्वेश्चन 15 स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही, पुढे जाऊया. क्वेश्चन 16. इफ द स्टेटमेंट पी आर आज फॉल्स, परत एकदा ती साईड व्हॅल्यू टाकून बघा. कशी टाकणार सर, बॅक साईडची टाका. पी 1 टाकायचं, 1 टाकायचं, पी क्यू आर व्हॅल्यू टाकून
द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड आर निगेशन फॉल्स. सेम आयडिया. व्हॅल्यू टाकून आन्सर करा. व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचा प्रयत्न करा. व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचा प्रयत्न. क्वेश्चन 60 and 7 कसं टाकणार? इफ द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट इज आर कंडिशन. हो, त्याच्यामध्ये व्हॅल्यू डिटरमाइन करावं लागतील आणि मग करावं लागतं. हे मी करून दाखवत असेल. कसं करायचं? 17 काय? P or negation R Q the false. Then which of the following as the truth value is? P and negation R. Conditional. Negation R and Q. हे false आहे. तर तुम्हाला खालच्या सिम्बॉल the truth values of the statement the false. हे false आहे. हे 0 आहे. हे 0 असण्यासाठी काय कंडिशन काय? हे 0 असण्यासाठी शेवटचा आन्सर 0. त्याच वेळेस 0 होतं. Therefore negation R conditional is equal. आता हे 0 कधी असतं? ट्रूथ टेबलमध्ये आठवा. दोघांपैकी एक 0 पाहिजे, कारण दोघांचा प्रॉडक्ट असतो. एक तर निगेशन R 0 पाहिजे or Q इक्वल टू 0. निगेशन R 0 म्हणजेच R ची व्हॅल्यू 1 पाहिजे or Q दोन्हीपैकी एक. एक तर हे किंवा आता प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकून चेक. Q इज इक्वल टू 0 आणि R इक्वल टू 1. अगोदर Q इक्वल टू 0 टाकूया. ती सुरुवात करू. R ची फिक्स व्हॅल्यू माहिती नाही तुम्हाला, लगेच R घेऊ शकता. Q ची व्हॅल्यू 0 टाकू. इथं जर 0 टाकलं तर काय येतं पहा. P माहिती नाही. व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट पार्ट F पाहिजे. पाच आन्सर F. ह्या क्वेश्चनमध्ये पण फॉर्मेशन 14 आणि 17 मिनिट काहीतरी एक्स्ट्रा पॉईंट, कारण व्हॅल्यू कुठलीच निघत. क्वेश्चन 14-17 फॉरवर्ड. ओके, नाउ नेक्स्ट गो टू नेक्स्ट क्वेश्चन. वेळ न घालवता बस सीईटीची आयडिया लक्षात ठेवा. एखादा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड वाटला तर त्याला बाजूला ठेवून द्यायचं. कधी कधी त्यांच्याकडून पण प्रिंटिंग मिस्टेक होते, ऑप्शन कधी कधी करेक्ट येत नाही लक्षात. हो, पेपर क्वेश्चन जरूर सोडवायचा, परंतु थोडासा बाजूला ठेवायचा, कारण वेळ लागलेला वेळ लागेल पहा. मग तुम्हाला 50 क्वेश्चन कठीण आहेत पहा, 1.5 तासामध्ये उरक लक्षात. एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ नाही. 14 आणि 17 पाहिलंच. 18. 7 is odd number, then 7 is divisible by Q दिलाय पहा. ओके, 1 V2 are the respective to positive and Q, then V1 to काय म्हटलं पहा. नीट समजून घ्या, मिनिंग समजून घ्या. 7 is odd number then divisible by हा P आहे. V1 V2 are respective truth values of contrapositive of P आणि Q ची व्हॅल्यू काय पहा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं. अगोदर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय पहा. P दिलाय तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. negation Q conditional negation. Okay, if V1 and V2 respective truth values of contrapositive P and Q. अच्छा, अगोदर P चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. P चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय? एक काम करा, आता ह्याला मी एक नाव देतो A.
पीचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह उलटं करायचं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ पी करूया. पीचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन करू. 7 इज नॉट डिवायजेबल बाय 2 म्हणजे निगेशन बी. One is not divisible by 2 and 7 is not. त्यांनी काय सांगितले V1 and V2 are truth values of contrapositive P and respective. व्हॅल्यू एक महत्वाची गोष्ट राहिली हे ट्रू एक फॉल्स करा. बेस्ट आयडिया. ट्रू फॉल्स नाही सोप एवढं सगळं काय स्टेटमेंट ट्रू एका फॉल्स अगोदर काढू म्हणजे लक्षात येईल. लक्ष द्या आता. 7 इज ऑड नंबर. हो सर करेक्ट ट्रू आहे. 7 इज ऑड नंबर. देन 7 इज डिवायडेबल बाय 2. नॉट सर फॉल्स. 7 ने 2 चा भाग झाला. टोटल स्टेटमेंट काय आलं पा. लास्ट इज आन्सर या अपी आला पा. क्यू घ्या सर. क्यू काय पा. 7 इज प्राइम नंबर. यस सर. then 7 is odd number. It is also correct. आन्सर काय आलं पा. 2. लास्ट इज आन्सर. एफ म्हणजे आपलं ठरलं काय 0 घ्यायचं. टी म्हणजे 1 घ्यायचं. काम सोपं. पुढं काय म्हटलं. इफ V1 V2 आर रिस्पेक्टिव्ह ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह P अँड Q. V1 V2 काय V1 V2 रिस्पेक्टिव्ह टू कॉन्ट्रापॉझिटिव्ह V1 आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह P and Q. कॉन्ट्रापॉझिटिव्ह कॉन्ट्रा if V1 V2 are respective truth values of P and Q. P चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह P चा कॉन्ट्रा अगोदर व्हॅल्यू न काढता कॉन्ट्रापॉझिटिव्ह ट्रूथ व्हॅल्यू कॉन्ट्रापॉझिटिव्ह कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय उलटा येईल पा. निगेशन बी आता सांगितलं. कंडिशन त्याची व्हॅल्यू घेऊया. निगेशन बी म्हणजे काय पा. 7 इज नॉट डिवायजेबल बाय 2. इट इज ट्रू. नॉट टाकल्यावर निगेशन घ्या. 7 इज अ नॉट ऑड नंबर. हे फॉल्स आहे. 7 ऑड नंबर हे ट्रू आहे पण त्याचं निगेशन घेतलं आपण फॉल्स. व्हॉट इज द फायनल आन्सर. फॉल्स. हे V1 आहे असं त्यांचं म्हणणं. आणि V2 काय पा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ त्याला सी म्हणायला. थोडासा विचित्र क्वेश्चन आहे पण आपण त्याला तयार केला. कॉन्ट्रापॉझिटिव्ह कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय पा. निगेशन डी. कंडिशन निगेशन डी काय पा सर. 7 इज ऑड नंबर. हा नॉट घ्यायचा. 7 इज नॉट ऑड नंबर हे फॉल्स आहे सर. 7 इज ऑड नंबर ट्रू आहे. नॉट टाकू ना. 7 इज नॉट हे पण फॉल्स आहे. दोन्ही निगेटिव्ह असेल दोन्ही फॉल्स फॉल्स असेल तर कंडिशन लास्ट आपण काय लिहितो. ट्रू लिहितो. पहिलं V1 0 आलाय. FT इज द आन्सर. क्वेश्चन सोपा होता परंतु अगोदर कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं पहिल्या स्टेटमेंटचा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह सेकंड स्टेटमेंटचा काय आन्सर येईल ते. ओके. क्वेश्चन 19 पाहूया. 4+3 वगैरे वगैरे 3 स्टेटमेंट दिलेत पा. ओके. तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ए इज ट्रू. बी इज हां कोणतं ट्रू आहे कोणतं फॉल्स आहे अगोदर फटाफट करूया. अगोदर ए घ्या. क्वेश्चन 9. 4+3 8 रॉंग आहे सर. 5+3 हे पण रॉंग आहे. फायनल आन्सर काय येतं पा. ट्रू. आता ए इज अ ट्रू
ए इज अ ट्रू कुठं कुठं आहे पहा, ए इज अ ट्रू इथे पहा बघा, हे एक आन्सर असू शकतं, ए इज ट्रू आणि इथं पण आहे पहा. ओके, ए नंतर डायरेक्ट सी चेक करूया, म्हणजे बाकीचे काय, कारण का ए इज ट्रू असं म्हटलं पहा, बी आणि सी पण चेक करू. ओके, क्वेश्चन 19 ए झालं. तर पुढे घ्या नेक्स्ट. 6 + 4 10 करेक्ट आहे. देन मून इज फ्लॅट, फ्लॅट आहे का नाही, पुढे आन्सर म्हणजे बी फॉल्स आला सर, ए ट्रू बी फॉल्स, ती पण चेक करूया. सी काय पहा, ए बोथ ए अँड बी आर ट्रू, दोन्ही ट्रू मानले पहा, ए अँड बी बोथ, देन काय म्हटलं सी, ई बोथ ए अँड बी आर ट्रू, ए अँड बी ला ट्रू मान, ए अँड बी एक फॉल्स एक ट्रू, बोथ ए अँड बी आर ट्रू, देन हे सगळं एकत्र करून आता कसं आहे, बोथ ए अँड बी, ए अँड बी, ए काय आला पहा तुमचा अँड, सॉरी ए काय आला तुमचा ट्रू आला, बघा सीचं मिनिंग लागत नाही. ए काय म्हटलं तुमचा हा फायनल आन्सर बघा ट्रू, आणि बी काय तुमचं अँड म्हटलं, काय म्हटलं, बोथ ए अँड बी आर ट्रू, देन 5 + 6 17 आहे का रॉंग आहे सर, त्याचं काय 1 × 0 0 येतं, कोणी एफ असेल तर आन्सर काय म्हणजे ए ट्रू आहे, बी फॉल्स आहे आणि टी एफ टी, उत्तर बघा ए इज ट्रू, बी अँड सी आर फॉल्स, हे कट होईल, ए ए अँड सी आर ट्रू, ए अँड सी आर ट्रू करेक्ट, आणि बी इज फॉल्स करेक्ट, दिस इज आन्सर. बघा थोडंसं दोन्ही क्वेश्चन अवघड नव्हते, पण क्वेश्चनचं मिनिंग लागलं. ओके, मिनिंग लागलं पाहिजे, अर्थ समजला पाहिजे तुम्हाला. परत एकदा सांगतो, 4 + 3 = हे रॉंग आहे, 5 + 3 9 हे पण रॉंग आहे, दोन्ही हे असल्यावर झिरो असल्या आपण आन्सर काय पट्टी घेतो. 6 + 4 काय 10 हे करेक्ट आहे, दॅट हे रॉंग आहे, लास्ट आन्सर. आता काय म्हटलं, बोथ ए अँड बी आर ट्रू, ए अँड बी आर, ए अँड बी आर, ए अँड बी आर ट्रू, हे ट्रू, देन 5 + हे ट्रू आहे, ट्रू म्हटलं करेक्ट आहे का नाही, इफ ए अँड बी आर ट्रू, देन 5 + 6 हे ट्रू मान, इथे ॲक्च्युली प्लस स्टेटमेंट हे फॉल्स आहे, देन करेक्ट आन्सर इज सी. दोन्ही क्वेश्चन थोडेसे मिनिंग लागत नव्हते, एकदा मिनिंग लागणार 17 18 18 19 20 20 20 20 20 कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं करायचं तुम्हाला सांगितलं, त्याला पी मारूया, निगेशन पीला. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येतो, त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू, कंडिशनल निगेशन, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. क्यू कशाला मानलंय तुम्ही, क्यू अँड निगेशन, त्याचं निगेशन घ्या. ओके सर, आणि पी पीच मानलाय पा, फक्त पी कशासाठी मानलाय, निगेशनसाठी वापर. हर एक को निगेशन दे सकते, निगेशन अँड जागी और होतं, निगेशन निगेशन कट और आर, ए पी, निगेशन क्यू और आर, निगेशन क्यू और आर, और आर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं, निगेशन क्यू याचं निगेशन कसं, और झाला, निगेशन निगेशन कॅन्सल, और झाला, आणि इथं काय निगेशन पी पी, निगेशन क्यू हे
कम्युनिटी लॉ आहे पहा, हा पहिल्यांदा लिहू शकता पहा, अँडला कम्युनिटी लॉ पण चालतो. आर ऑर निगेशन क्यू, आर ऑर निगेशन कंडिशनल असं सुद्धा आर ऑर निगेशन कंडिशन निगेशन पी दिले पहा, क्यू अँड आर बी, हे पण नाही जमणार, जमेल का? बी कंडिशनल आर नाही. एक तर हे आन्सर 2 नंबरला पी बी सी डी पण निगेशन क्यू आर और ह्या दोन मध्ये आपण प्रिंटिंग मिस्टेक 3 क्वेश्चन्स येते पहा. 14 कोणकोणते क्वेश्चन कलेक्ट आपण त्याला स्टार केलं. 17 क्वेश्चन 7 अजून एक क्वेश्चन 14 करेक्ट. क्वेश्चन 14 क्वेश्चन 17 I will check it. क्वेश्चन 14 20 पाहूया. 21 पाहूया. लॉजिकली इक्वल 14 17 20 बरं का, 3 क्वेश्चन लागतात. ओके, द लॉजिकल इक्वेलंट स्टेटमेंट. लॉजिकल इक्वेलंट स्टेटमेंटला कसं करायचं आयडिया, तीच आयडिया मी सांगितली. आपल्याला आन्सर काय घ्यावं लागेल पहा, 21वी आयडिया झालं पहा. लॉजिकल स्टेटमेंट तयार झालं. अवघड क्वेश्चन भाग चालू झाला. पी काय पकडायचा, काय पकडायचं सर? लॉजिकल इक्वेलंट तर पहिलं दिलं स्टेटमेंटचं पहिलं आन्सर निगेशन पी, निगेशन 0 म्हणजे क्यू, क्यू किती आहे सर 0 और निगेशन पी गुणिले निगेशन क्यू, पी किती पहा सर, निगेशन क्यू काय पहा 1 इंटू 0 1 इंटू 1 और सगळ्यांची ॲडिशन करा. और म्हणजे ॲडिशन असते पहा, और म्हणजे काय पहा ॲडिशन प्लस प्लस लिहिलं असतं तरी चाललं, प्लस स्टेटमेंट ट्रू. स्टेटमेंट ट्रू येणारं आन्सर कुठे कुठे येतं बघायचं. ए येतो का, बी येतो का, सी येतो का, डी येतो. उद्या उलट सुरुवात करू, या सर डी करा. पी पी किती आहे पहा 0. आता पी किती पहा, पी 0 आहे, क्यू पी किती सर 0. पी इक्वल टू काय पहा 0 और क्यू, क्यू किती पहा 0 प्लस 0, आपल्याला आन्सर 1 पाहिजे पहा. डी फ्लॉप घ्या. सी पाहूया सर. त्याच्यामध्ये मात्र एका ऑप्शनला लगेच थांबायचं नाही पहा, ऑप्शन बाकीचे पण चेक करायचं. निगेशन पी अँड निगेशन पी काय पकडला आपण 0 इंटू व्हॉट इज द आन्सर 1 असण्याची पॉसिबिलिटी पहा. तर बी घ्या निगेशन पी और निगेशन पीची व्हॅल्यू किती ठरली आपली 0, 0च्या उलट 1 येईल. बी पण शक्यता. ए पाहूया सर. निगेशन पी, निगेशन पी म्हणजे निगेशन 0 अँड गुणिले एक ऑप्शन ड्रॉप झाला डी, ए बी सी टी. तर दुसऱ्या 0 0 घेतलं पहिली कंडिशन झाली. नॉट टेक द सेकंड कंडिशन, पी इक्वल टू 1 ही सेकंड कंडिशन होती. आपल्याला हे घ्यायचं होतं पहा, ठीक आहे का 1 1 घ्यायचं. पी इक्वल टू 1 2 नंबरला घेतलं. सिक्वेन्स कसा आहे महत्वाचा.
पी इक्वल टू 1 क्यू ओरिजिनल स्टेटमेंट काढूया. ओरिजिनल स्टेटमेंट काय पहा निगेशन पी त्याला टाकतो व्हॅल्यू अँड गुणिले क्यू तो काय म्हटलं ऑर निगेशन पी काय पहा 0 पुढं काय म्हटलं गुणिले निगेशन म्हणजे पुढे जाऊया सर पी ऑर निगेशन पी किती आहे सर 1 गुणिले हे 0 येईल हे 0 प्लस घ्या म्हटलं हे 0 सर सगळं 0 फॉल्स येणार आन्सर. कुठलं चेक करायचं डी गेलं सर ABC चेक ए पाहूया अगोदर निगेशन पी किती घेतला 0 1 क्यू किती 1 आहे व्हॉट इज द आंसर 0 ए पॉसिबल. तर बी देखो निगेशन पी और निगेशन 0 और प्लस 0 बी पण पॉसिबल. सी निगेशन पी 0 इंटू हे पण पॉसिबल सगळं 0 ABC पण म्हणजे दोन्ही कंडिशन ABC येतात ठीक आहे हरकत नाही. तिसरी कंडिशन पी इक्वल टू 1 कधी कधी वेळ लागतो पाहायला पण आयडिया आली की जमतं पहा आणि फटाफट करायला लागल्यावर अवघड लागतं. इक्वल टू 1 ओरिजिनल स्टेटमेंट घेऊया अगोदर ओरिजिनल स्टेटमेंट काय घ्यायचे पहा हे काय पहा ओरिजिनल स्टेटमेंट निगेशन पी म्हणजे काय पहा 0 इंटू क्यू किती पहा 0 और प्लस घ्या निगेशन पी 0 आहे निगेशन क्यू 1 है सर और प्लस पी 1 है and negation आंसर 1 is answer. what is the final आता 1 कशा ABC चेक निगेशन पी 1 आहे पहा 1 चा निगेशन क्यू what is the answer हे गेला पहा कामात. तर बी बघा बी घेऊया बी काय सर निगेशन पी अँड निगेशन पी और निगेशन पी काय what is the answer 1 possibility पहा बी पाहूया काय पहा निगेशन पी अँड निगेशन पी किती सर निगेशन पी पहा 1 च्या अपोजिट 0 गुणिले विच इज द करेक्ट आन्सर बी इज द करेक्ट. अशा प्रकारे बी थोडा वेळ लागला परंतु वेळ लागल्यामुळे आपल्याला सवय झाली पहा प्रॅक्टिस भयंकर महत्त्वाची व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचं. थोडा वेळ लागतो मान्य मला ह्या क्वेश्चन्सला पण पूर्ण ट्रूथ टेबलपेक्षा वेळ कमी लागतो पहा. कधी कधी पहिल्या झटक्यात दुसऱ्या झटक्यात येऊन जातं कधी कधी तिसरा चौथा झटका. आता पहा एखाद्याने अगोदर पहिल्यांदा पी इक्वल टू 1 घेतलं क्यू इक्वल टू 0 घेतलं त्याचं पटकन उत्तर येईल पहा लक बाय चान्स किंवा सिक्वेन्स ते जे मी दिलं होतं तो उलटा सुलटा झाला तरी चालतं. प्रॅक्टिसचा भाग आहे 20-21 पुढे जाऊया नेक्स्ट. याचा एक स्क्रीनशॉट घ्या मोठा क्वेश्चन होता परंतु इंटरेस्टिंग होता. 14, 17, 20 हे 3 क्वेश्चन्समध्ये प्रिंटिंग मिस्टेक बघतो आणि पुढच्या लेक्चरला 14, 17, 20 ओके चलो आगे जाओ. लॉजिकल स्टेटमेंट आर इक्वॅलंट टू परत इक्वॅलंटचा क्वेश्चन आला पहा आणि 23 याच्यामध्ये पण व्हॅल्यू टाकायच्या कशा टाकायच्या पहा लॉजिकल स्टेटमेंट इज इक्वॅलंट टू काढायचं. पी इक्वल टू काय घ्यायचं 1 घ्या क्यू इक्वल टू 1 घ्या आर आलं घाबरू नका. क्वेश्चन 22 पी इक्वल टू 1 घ्या क्यू इक्वल टू 1 घ्या आर इक्वल टू 1 तिन्ही व्हॅल्यू ओके. पहिल्यांदा स्टेटमेंट तयार करायचं हे पण तसं करायचं. 23वी आयडिया काय पहा पी इक्वल टू ऑप्शन स्टेप बाय स्टेप जायचं. ही पहिली स्टेप झाली पहा स्टेप बदलू शकता पी इक्वल टू 0 आर इक्वल टू त्याला वेळ लागेल पहा पी क्यू आरला पण जमत जाईल पहा. 23 पहा पी कंडिशनल निगेशन पी आणि सगळं पीचे पहा पी इक्वल टू 1 घ्यायचं आणि पी इक्वल टू
पी इक्वल टू 1 घेतलं काय तर पी 1 0 अँड निगेशन पी बोल निगेशन पी काय तर 0 कंडिशनल 1 घेतलं अगोदर 1 कंडिशनल 0 काय तर 0 इज 0 इंटू 1 काय 0 म्हणजे 100% काय कॉन्ट्रडिक्शन टॉटोजन कॉन्ट्रडिक्शन म्हणजेच कंटिजन्सी म्हणतात बी सी असू शकतं पहा ओके बी किंवा सी आता पी इक्वल टू 0 घ्या टाकून द्यायच्या काय पहा 0 कंडिशनल 1 गुणिले 0 उलट 1 दिले पी पी किती पहा काय दिलं पहा पी 0 होता निगेशन पी 1 0 इंटू लास्ट इज द आन्सर 1 अँड म्हणजे गुणिले असतं 1 इंटू 0 0 व्हॉट इज द आन्सर फायनल 0 दोन्ही वेळेस 0 येतं म्हणजे 100% काय पहा कॉन्ट्रॅक्शन ओके 22 तुम्हाला ठेवलं पी क्यू आरची व्हॅल्यू घेऊन नाही जमलं तर मी सांगतो 24 द स्टेटमेंट पॅटर्न पी क्यू एन इन टॉटॉलॉजी ह्याच्या पण ही आयडिया तीच आहे पहा पीची व्हॅल्यू 1 घ्यायची पहिली कंडिशन 1 पी इक्वल टू 0 क्यू आणि व्हॅल्यू टाकून बघा दोन्हीकडे तीच आयडिया 24 25ची आयडिया पहा हे तुम्हाला ठेवले सोडवायला पण जे जे डाऊट्स येतील डाऊट सेशनमध्ये तुम्ही विचारू सी आणि डी सेम आयडिया ती काय घेणार सर 1 1 झालं 0 0 आता पी 1 घ्या क्यू डी घ्या पी 0 क्यू कधी कधी ए मध्ये उत्तर येतं कधी कधी बी येतं कधी कधी सी येतं कधी कधी डी येतं वेळ लागू शकतो पण ह्याला वेळ लागणार नाही छोटे क्वेश्चन्स आहेत अशा प्रकारे 25 क्वेश्चन्स ऑलरेडी झाले आहेत आपले अशा प्रकारे 25 क्वेश्चन एक 2 3 क्वेश्चन्स आपल्याला 14 17 आणि 20 हे 3 क्वेश्चन्स आले क्वेश्चन 14 17 20 हे चेक करतो मी प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय कॅल्क्युलेट काय द्यायचा राहिला भाग चुकून असं पण होतं 14 17 20 मध्ये ओरिजिनल क्वेश्चनमध्ये पण मिस्टेक असू शकते जे आपण PYQ घेतले त्यामध्ये ते पण चेक करतो 14 17 20 ओके मित्रमंडळींनो अशा प्रकारे एक पहिलं लॉजिकचं झालं काही टफ क्वेश्चन्स होते काय काय सर मला काही क्वेश्चन्स टफ जात आहेत ते थोडेसे वेळ बाजूला ठेवायचे इझी क्वेश्चन करा कॉन्फिडन्स वाढवा तर टफ क्वेश्चन ओके एकदा मी जे ट्रिक सांगितले त्याचे थोडासा तुम्हाला असं वाटेल की खूप वेळ लागतो नाही प्रॅक्टिसनी बरोबर होऊन जाईल ओके तर ऑल फ्रेंड्स इथंच थांबूया पुढच्या लेक्चरला बघूया लॉजिक नंबर 2 त्यामध्ये 26 to 50 क्वेश्चन घेतले त्या ट्रिकचा परत एकदा रिव्हिजन होईल त्यावेळेस 14 17 20 3 क्वेश्चन पण चेक करतो 14 17 20 ओके ऑल मेंबर्स थांबूया इथंच